म्हणजे मराठी माणूस एकतर खूप कष्टातून लोकांचा विरोध पत्करून घरच्यांचा विरोध पत्करून व्यवसायात येतो आणि जर तो व्यवसायात फेल झाला तर म्हणजे घुबडं कशी त्या एकावर तुटून पडतात तशी लोक म्हणजे मी जेव्हा 4 वर्ष फेल होत होतो तेव्हा प्रत्येक टप्प्यावर मी हे अनुभवले आणि ते मला माझी फ्रँचायझी घेणाऱ्याला तो अनुभव द्यायचा नव्हता. तो व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढलं पाहिजे का? आता इथं म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की व्यवसाय आपल्या पैशातून करू नये, पण व्यवसाय सुरू करताना सुरुवातीच्या टप्प्यात तुमचे पैसे हवेतच. दुनियादारी चहाची सुरुवात कशी झाली? 5 वर्ष नोकरी केली, पण नोकरीमध्ये लक्षात आलं की 5 वर्षात आयुष्यात काही बदललेलं नव्हतं. म्हणजे आमचं जे झोपडपट्टीतलं घर होतं मी तिथेच होतो, कुटुंब तिथंच होतं. मग एक लक्षात आलं की ह्या 10-12 हजारात आपण आयुष्य बदलू शकत नाही. तुमचं आणि चहाचं नातं नेमकं काय? आता चहा माझं आयुष्य आहे दादा, कारण आज जे काही आहे ते मी चहामुळे आहे. त्यामुळे चहाचं आणि माझं नातं एक अटूट म्हणतात ना, तसं नातं आहे माझं. फ्रँचायझी मॉडेल कोलॅप्स होण्याचं नेमकं कारण काय शोधलं? फ्रँचायझी व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाहीये दादा. म्हणजे बऱ्याच जणांचं चुकतं कुठं, अनेकांच्या बऱ्याच शाखा ओपन झाल्या, पण त्यांना नंतर काय झालं, त्या लोकांना सपोर्टच देता आला नाही. फ्रँचायझी देणं ही एक जबाबदारी. आपण फ्रँचायझी देऊन मोकळे होऊ शकत नाही. आपल्याला आपल्यावर विश्वास टाकून जो फ्रँचायझी घेतो, त्याला पूर्ण मदत करणं, त्याला यशस्वी करणं ही जबाबदारी आपली आहे. दुनियादारीची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी सुचली? आपल्याला कुठला व्यवसाय करायचा तर ऑब्व्हियसली चहा हा व्यवसाय खूप सोपा आहे आणि भारतातले 80 ते 90% लोकांची सकाळची सुरुवात ही चहापासून होते. पण महत्वाचं काय होतं, मी व्यवसाय टाकताना माझं टार्गेट कस्टमर, म्हणजे कुठलाही व्यवसाय टाकताना तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे, तर मला तिथे ते जाणवलं की कॉलेजला जाणारी मुलं हे माझं टार्गेट कस्टमर होतं. मुळात माझं नाव हे दुनियादारी हे कॉलेजच्या मुलांना फील होणारं होतं. हा माझा प्लस पॉईंट ठरला लागला. लोकांच्या मग रिक्वायरमेंट यायला लागल्या की सर आम्हाला फ्रँचायझी द्या. दादा मला असं वाटतं की चहा हा 10 रुपयाचा आहे. तर माझं पहिल्यापासून एकच फोकस होता की प्रत्येक सामान्य माणसाला ही फ्रँचायझी घेता यावी. कारण आपण म्हणतो की आपण कष्टातून आलो, पण आपली पण जबाबदारी की समोरच्याला एक चांगलं मॉडेल उपलब्ध करून द्यावं. आजची जी दुनिया आहे ना, एवढी पटकन बदलते ना दादा. म्हणजे लोक एवढे पटकन, आज जो ब्रँड चालतोय तो उद्या चालेल की नाही, त्याच्या शेजारी एक कॉम्पिटिशन येईल. म्हणजे तुमचा व्यवसाय चालतोय ना, तुमच्या शेजारी एक कॉम्पिटिशन येणारच. मग तीच जे तुम्ही आज महिन्याला 1,00,000-1,50,000 कमवतोय, हे कायमचं कमवताल का, ह्याच्यावर शाश्वती नाही. तुमच्या चहाचं वेगळेपण काय? आपली टेस्ट जी कडक आहे ते प्रत्येकाला आवडते. बरं फक्त चहाच नाही, तर आपण एक आपली टॅगलाईन आहे की नातं चवीचं नातं आपुलकीचं. आपण फक्त चहा विकत नाही दादा, आपण रिलेशन केले लोकांबरोबर. अपयशातून डिप्रेशनचा सामना तुम्ही कसा केला? म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याच आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख आहे, पण असं नाही. म्हणजे मी जरी झोपडपट्टीत राहत असेल तरी आज काही लोक रस्त्याच्या कडेला राहतात दादा, फुटपाथवर राहतात. तुमच्या खाली कोण ना कोण आहे. आपण माणूस काय बघतो, नेहमी वर बघतो आणि ते मूळ दुःखाचं कारण आहे. दादा नोकरी केली पाहिजे का व्यवसाय? मी व्यवसाय कुणाला करा म्हणतो माहितीये का दादा? पण सपोज जर असा एखादा व्यक्ती आला ज्याच्याकडे भांडवल नाही, पण जिद्द आहे, चिकाटी आहे, तर तुम्ही त्याला शाखा द्याल? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्ता मंचावर तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, नेहमीप्रमाणेच आज एक खास विषय आपण घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारा एक व्यावसायिक. आज तुम्ही ऐकलं असेल की दुनियादारी चहा, जी भारतातला आता टॉप चहामध्ये एक ओळख त्याची निर्माण केलेली आहे. त्याचे सर्वेसर्वा सन्माननीय शंकरदादा चव्हाण आज आपल्या मंचावर आलेले आहेत. आज त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नुसता चहाच नाही तर मंडळी, त्यांनी बनमस्क्याची एक फॅक्टरी सुद्धा त्यांनी उभी केलेली आहे आणि हा प्रवास अगदी हातगाडीपासून सुरू झालेला आहे आणि अनेक फ्रँचायझी, 50+ फ्रँचायझी त्यांच्या महाराष्ट्र आणि देशभर पसरलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा दुनियादारीचा चहा आणि त्याची दुनियादारी ही कशी निर्माण झाली. शंकर दादा नमस्कार. नमस्कार दादा, नमस्कार. कसे आहात? मी मजेत. कसं वाटतं आज सत्ता मंचावर तुम्हाला? आपण मला सत्ता मंचावर एक बोलण्याची संधी दिली, एक मंच उपलब्ध करून दिलाय, त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभारी आहे आणि जे प्रेक्षक पाहतायत त्यांचा सुद्धा मी खूप आभारी आहे. दादा, मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की तुमची पार्श्वभूमी, म्हणजे तुम्ही कुठले आहात, म्हणजे कुठून सुरुवात केली आणि हा दुनियादारी चहाचा जन्म तुमच्या डोक्यात कसा झाला? मी शॉर्टमध्ये सांगेल. आमचं मूळ गाव हे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका आहे. त्यातलं नागेवाडी एक छोटंसं डोंगरात वसलेलं गाव आहे. नोकरीच्या निमित्तानं म्हणजे सततच्या दुष्काळाला कंटाळून आमची फॅमिली, आई वडील सगळे इथे चिंचवड गावात वेताळनगर एक वस्ती आहे, झोपडपट्टी, तिथे आले आणि मोलमजुरी करून त्यांनी
कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मी 5वी पासून वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत आलो. मी माझ्या ह्या सगळ्या जडणघडणीत मी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलीत. लहानपणी हॉटेल आहे, केटरिंग्स आहेत, जनरल स्टोअर आहे, पेपर टाकण्यापासून अशी वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. त्यामुळं लहानपणापासून मला एक व्यवसायाकडे वेगळाच ओढा होता. 10वी नंतर मार्क चांगले पडलेले, पण आपल्याला पुढे शिकण्याची ऐपत नसल्यामुळे 10वी नंतर मी ITI केला आणि ITI मधून मी डायरेक्ट कॅम्पस इंटरव्ह्यू मधून DSK टोयोटा या ठिकाणी ॲज अ टेक्निशियन म्हणून मी कामाला लागलो आणि तिथे माझी 5 वर्ष सर्व्हिस केली. पण मी बोलणारा माणूस आणि यंत्राशी काही जवळसं जमलं नाही. मग मी 5 वर्षानंतर नोकरी सोडून रस्त्याच्या कडेला दुनियादारीची सुरुवात केली वारजे येथे. दादा, तुमचा झोपडपट्टीपासून ते आतापर्यंतचा व्यावसायिक म्हणून नेमका प्रवास कसा झाला, की तुम्ही गुन्हेगारीकडे किंवा इतर व्यसनाकडे न वळता एक चांगल्या मार्गावर तुम्ही कसे आलात? नाही, लहानपणीपासून माझं सद्भाग्य आहे की लहानपणीपासून चांगली माणसं भेटत गेली. लहानपणी आमच्या शेजारी जे राहत होते, शिवाजी काशीद म्हणून होते, ते आमचे रिलेटिव्हच होते. त्यांनी जीवनविद्येशी संपर्क आणला माझा. आम्ही सायकलवर बसून जीवनविद्येच्या कार्यक्रमाला जायचो आणि तिथे चांगले गुण मिळाले. म्हणजे एक सद्भाग्य आहे की मी चांगल्या लोकांशी मला मिळत गेले. मी जिथेही कामं केली तिथली ती चांगली लोक मला भेटली. त्यामुळं मी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याचा काही प्रसंग आला नाही. हा, आजूबाजूला गुन्हेगार होते असे नाही, कदाचित तेही म्हणजे त्यांनाही तेही परिस्थितीमुळे घडले. म्हणजे बऱ्याच वेळा वाटते की यार हे घडले नसते, पण एखाद्या टप्प्यावर ते बदलले पण आहेत. त्यामुळे काय असं काढलं नाही. आणि वाचन, मी प्रत्येक वेळेस तेच म्हणतो की वाचन हा जो प्रकार आहे, वाचनामुळे माणूस घडतो. बरोबर. आणि लहानपणीपासून वाचनामुळे मी बदलत गेलो. विचार असतील, परिस्थिती जरी कठीण असली तरी वाचनामुळे मनस्थिती एकदम व्यवस्थित होते. दुनियादारीची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी सुचली? आता माझ्या आयुष्यातलं मी पहिलं काम चिंचवड गावातील सोनाली अमृततुल्य इथे सुरू केलं. बरोबर. तिथे मी चहा टेबलवर फडके मारणं असेल किंवा लोकांना चहा जाऊन देणं असेल, तर तेव्हापासून काहीतरी एक चहाबद्दल आपुलकी होती. आणि जसा मोठा होत गेलो तेव्हा एक आपल्याला कुठला व्यवसाय करायचा, कुठला व्यवसाय करायचा, तर ऑब्व्हियसली चहा हा व्यवसाय खूप सोपा आहे. आणि भारतातले 80 ते 90% लोकांची सकाळची सुरुवात ही चहापासून होते. बरोबर. त्यामुळे एक डोक्यात मध्ये होतं की आपण जर भविष्यात व्यवसायात उतरलो तर पैसा नव्हता मुळात, त्यामुळे आपण कुठलाही एक मोठा व्यवसाय करू शकत नव्हतो. त्यामुळे एक डोक्यात होतं की आपल्याला चहा करायचा, आणि त्यामुळे चहाकडे वळलो. असा हा प्रसंग आहे. आम्ही ऐकले की तुमची सुरुवात ही हातगाडीपासून झाली. मग हम्म. हातगाडी ते चहा हा कसा मार्ग सोपा झाला? काय आव्हानं होती सुरुवातीला तुमच्या? मूळ कसं सांगेल की 5 वर्ष नोकरी केली, हम्म. पण नोकरीमध्ये लक्षात आलं की 5 वर्षात आयुष्यात काही बदललेलं नव्हतं. म्हणजे आमचं जे झोपडपट्टीतलं घर होतं मी तिथेच होतो, कुटुंब तिथंच होतं. मग एक लक्षात आलं की ह्या 10-12 हजारात आपण आयुष्य बदलू शकत नाही. तर मग स्वतःला एक संधी द्यावी म्हटलो की आपण काहीतरी एक संधी देऊ, कारण माझ्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं. ती माझी खरी ताकद होती. म्हणजे बऱ्याच जणांकडे असते की माझ्याकडे पैसा होता, तो पैसा टाकला. माझ्याकडे असं गमावण्यासारखं नव्हतं की व्यवसायात उद्या फेल जरी झालो तरी शेवटी फायनली झोपडपट्टीमध्ये आपलं घर होतं स्वतःचं आणि आपण ते चटणी भाकर खाऊन सुखाने राहिलो असतो. म्हणजे उद्या व्यवसाय फेल झाला तरी मग व्यवसाय करायचा, तर सुरुवातीला लगेच शॉप घेऊन हे करणं पॉसिबल नव्हतं. तर वारजे येथे मसाला दुधाची गाडी लावली मी. कारण मसाला दूध मित्रांबरोबर जेव्हा कंपनीत होतो तेव्हा मित्रांबरोबर कंपनी सुटली की आम्ही चिंचवड स्टेशनला मसाला दूध प्यायला जायचो आणि तिथे त्याचा तो व्यवसाय मला आवडलेला की 4-5 तासामध्ये तो चांगली कमाई करायचा. म्हणून मग मी मसाला दुधाकडे वळलो आणि घरच्यांना कळू नये म्हणून मी कंपनीची बदली झाली असं सांगून मी वारजेला शिफ्ट झालतो. आणि तिथे सकाळी फर्स्ट शिफ्ट 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी कंपनीत काम करायचो आणि 6ला सुटल्यानंतर मग मी मसाला दुधाची हातगाडी लावायचो, ती रात्री 12. तो काळ जरा कठीण होता, पण व्यवसाय करताना ह्या टप्पे लक्षात घ्यावेच लागतात. तुमच्या मते चहा विक्री करणं ही फक्त चहा विकणं आहे का त्याच्या मागे काही तत्वज्ञान, फिलॉसॉफी आहे? लक्षात घ्या, चहा विकणं म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण चहा विकतात. मग आपण काय, ती एक फिलॉसॉफी मला वाटते, कारण कॉमन आहे, तो एक व्यवसाय आहे ते आहे, पण फिलॉसॉफी, कारण चहा हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाची सुरुवात असेल ती चहाने सकाळच्या होते. अनेक जण कामाचा थकवा असेल तर ते चहा घेतात, ब्रेक घेतात. चहाने त्यांना फ्रेशनेस येतं किंवा गप्पाचं ठिकाण आहे, भेटण्याचं ठिकाण आहे, आठवण येत. मग चहा ही एक फिलॉसॉफी आहे असं मला वाटतं.
कारण तिथं खूप आठवणी जुळलेल्या असतात, नाती तयार होतात. एखादी आठवण आहे का तुमची अशी काही खास? अशी नाती वगैरे खूप आहेत, म्हणजे खूप नाती जुळली. खूप ग्राहक म्हणजे आज ग्राहक माझे हे जे जुने आहेत, ते आज माझं कुटुंब असल्यासारखे आहेत. खूप जण कॉन्टॅक्ट आहेत. 2014ला जे ग्राहक होते, आजही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता तुमची एक व्यावसायिक म्हणून सकाळची सुरुवात कशी होते? दादा आत्ता थोडाफार संघर्ष कमी झालेला आहे. हम्म. आत्ता फ्रँचायझी आहे, त्यामुळे माझी सकाळी ही सकाळी 6 वाजता होते. सकाळी उठून घराच्या मागे डोंगर आहे, तर त्या डोंगरावर जाऊन व्यायाम करणं आणि तिथे झाडं लावणं. मला पहिल्यापासून थोडंसं निसर्गाबद्दल जास्त ओढ असल्यामुळे आपण तिथे ग्रीन सनराईज हिल ह्या ग्रुपच्या माध्यमातून काम करतो आणि मी पर्टिक्युलरली 200-250 झाडांवर लक्ष ठेवणं चं काम करतो. मला त्यात माझे मित्र आहेत, ते सहकार्य करतात. त्यानंतर मग येऊन फ्रेश होऊन आपल्या ऑफिसला जाणं, दिवसभराचा आढावा घेणं, कुणाला नवीन फ्रँचायझीशी कॉन्टॅक्ट करणं असेल किंवा कुणाला अडचणी असतील त्या सॉल्व्ह करणं असेल. हा असं शेड्यूल दिवसभराचा आहे आणि अनेकदा असतं की आठवड्यातील 2-3 दिवस फ्रँचायझींना व्हिजिट करणं हे मस्ट असतं, की कोणाला आपण फोनवरनं अडचणी लक्षात येत नाहीत. आपण तिथे जेव्हा जाऊ, तेव्हा त्यांच्या अडचणी लक्षात येतात. काही बदल करायचे, टेस्ट काय आहे, टेस्टमध्ये कधी-कधी चुकतं, तर त्याच्यामध्ये ते बदल करणं हा असा डेलीचा शेड्यूल असतो. आता प्रत्येकाचं आणि चहाचं काहीतरी नातं असतं. बरोबर. आता मला जाणून घ्यायचं की तुमचं आणि चहाचं नातं नेमकं काय? आता चहा माझा आयुष्य आहे दादा. कारण आज जे जे काही आहे ते मी चहामुळे आहे. हम्म. त्यामुळे चहाचं आणि माझं नातं एक अटूट म्हणतात ना, हम्म. तसं नातं आहे माझं. आता माझी उत्सुकता ही आहे की दुनियादारी चहाची सुरुवात कशी झाली आणि एवढ्या मोठ्या फ्रँचायझी आणि ब्रँडमध्ये त्याचं कन्व्हर्जन हा प्रवास कसा आहे? म्हणजे काय आव्हानं, काय अडचणींचा तुम्ही सामना केला? हम्म. म्हणजे कसा प्रवास आहे हा तुमचा? दादा दुनियादारी ग्रुपची सुरुवात जरी 2014ला झाली, हम्म. मसाला दुधाची हातगाडी असेल, परत दुनियादारी मिसळ हाऊस टाकलेलं ते बंद पडलं, परत दुनियादारी मसाला दूध आहे, परत दुनियादारी कुल्फी आहे. असा हा बराच प्रवास 4 वर्षाचा राहिला. मध्येच तंदुरी चहाची लाट आली, तेव्हा तंदुरी चहा पण चालू केला. ह्याच्यात सक्सेस हा भेटला नाही. चढ उतार राहिले. मसाला दुधात थोडे पैसे मिळाले, पण एक चढ उतार होता. 2018 15 ऑगस्ट 2018ला मी वाघोली येथे रायसोनी कॉलेजच्या इथे एक छोटंसं शॉप घेतलं. त्यावेळेस आपल्याकडे पैसा नव्हता. पैसा नसल्यामुळं पहिली अडचण होती, की पैसा नसल्यामुळे आपण शॉप मोठं घेऊ शकत नव्हतो. मेन लोकेशनला घेऊ शकत नव्हतो. तर कॉलेजपासून थोडंसं अलीकडे घेतलं. बरोबर. शॉपला इंटेरियर किंवा लाईटचा बोर्ड हा प्रकार काही नव्हता. त्यामुळे साधा फ्लेक्स लावून जुन्यातला एक टेबल आणून मग मी 30,000मध्ये हॉटेल चालू केलेलं आणि 25,000 डिपॉझिट दिलेलं होतं. आणि पण महत्वाचं काय होतं, मी व्यवसाय टाकताना माझं टार्गेट कस्टमर, म्हणजे कुठलाही व्यवसाय टाकताना तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे? तर मला तिथे ते जाणवलं, की कॉलेजला जाणारी मुलं हे माझं टार्गेट कस्टमर होतं. मुळात माझं नाव हे दुनियादारी हे कॉलेजच्या मुलांना फील होणारं होतं. हा माझा प्लस पॉईंट ठरला. आणि मी मुलांना जी आवडणारी टेस्ट आहे, कडक चहा. तर ती टेस्ट, कारण कॉमनली आत्ता काय तुम्ही जर आजही पाहताल तर सर्रासमध्ये तुम्हाला इलायची चहा, मसाला चहा हा कॉमनली तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतो. पण कडक चहाची टेस्ट ही नाहीये. आणि आजच्या यंग क्राऊडला कडक चहा आहे ना, थोडंसं काही जणांना ही वेगळी टेस्ट वाटते, पण जेव्हा तुम्हाला एकदा कडक चहाची सवय लागली ना, तुम्हाला दुसरी चहा आवडणारच नाही. तर यंग क्राऊडला जे लागतं ते मी त्यांना दिलं. त्यामुळं सुरुवातीपासूनच, म्हणजे छोटं शॉप असलं तरी कस्टमर, म्हणजे मुलांची सकाळची सुरुवात, सकाळी कॉलेजला जाताना चहा प्यायचा, ब्रेकमध्ये चहा प्यायचा आणि कॉलेज सुटल्यावर तर एवढी झुंबड उडायची की बऱ्याच वेळा, म्हणजे पार्किंगवरून आम्ही बऱ्याच वेळा तिथल्या लोकांच्या शिव्याही खाल्ल्यात. तर तो होता. तिथे गर्दी बरीच पडली आणि तो एक अनुभव चांगला राहिला, की लोकांनी, रायसोनीच्या मुलांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी ब्रँडला मोठं केलं. आज जे यश बऱ्यापैकी आहे, तर सुरुवातीतून खूप चांगल्या प्रकारे झाली. तर ही फ्रँचायझी जी कॉन्सेप्ट आहे ही तुमची मुळात पूर्वीपासून होती का नंतर सुचली? कसं काय तो 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 प्रवास फ्रँचायझीचं काय आहे? सुरुवात कसं झालं, आपण छोटंसं शॉप टाकलेलं. मग 1 वर्षात आपल्याला एवढा रिस्पॉन्स भेटला, की आपल्याला ती जागा अपुरी पडायला लागली. म्हणून आपण तिथेच कॉर्नरला थोडंसं मोठ्या लेवलला दुनियादारी चालू केली. मग लोक यायची, म्हणजे सुरुवातीला कॉलेजची मुलं होती, नंतर वाघोलीतले अनेक लांबून लांबून लोक चहा प्यायला यायला लागली. मग तो नकळत हळूहळू ब्रँड झाल्यागत असं वाटायला लागलं. लोकांच्या मग रिक्वायरमेंट यायला लागल्या, की सर आम्हाला फ्रँचायझी द्या, फ्रँचायझी द्या. पण
एक फ्रँचायझी व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाहीये दादा. म्हणजे बऱ्याच जणांचं चुकतं कुठं, आपलं थोडासा व्यवसाय चालला की आपण फ्रँचायझीकडे वळतो. मलाही वाटलं की आपण फ्रँचायझी द्यावी. पण एक लक्षात आलं की आपली ना मूळ आपली एस-ओ-पी तयार झालेली होती, ना आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरलेली होती, ना आपला ट्रेडमार्क होता, ना आपल्याकडे वेळ नव्हता. आपण आपल्याच व्यवसायात गुंतलेलो होतो. त्यामुळे मी वेट अँड वॉच ठरवलं की वेळ घेऊ म्हटलं. कारण फ्रँचायझी देणं ही एक जबाबदारी. आपण फ्रँचायझी देऊन मोकळे होऊ शकत नाही. आपल्याला आपल्यावर विश्वास टाकून जो फ्रँचायझी घेतो, त्याला पूर्ण मदत करणं, त्याला यशस्वी करणं ही जबाबदारी आपली आहे. तर तेव्हा ते एवढा मी परिपक्व नव्हतो. त्यामुळे मी वेळ घेतला. मी माझी शाखा थोडी मोठ्या लेव्हलला नेली. मग तिथं थोडीशी सिस्टीम केली, एस-ओ-पीज तयार केल्या. अजून 2 शाखा मी माझ्या स्वतःच्या चालू केल्या आणि ते मॉडेल रन केलं. मग तेव्हा लक्षात आलं की हे फ्रँचायझी मॉडेल तयार होऊ शकतं. आणि मग नंतर कोविड, त्याच पिरियडमध्ये कोविड आला, त्यामुळे थोडंसं थांबावं लागलं. मग कोविड नंतर आपण फ्रँचायझी सुरू केल्या आणि हा जो थांबण्याचा वेळ होता, म्हणजे ह्या काळात बऱ्याच फ्रँचायझी वाढल्या बाकीच्यांच्या असतील, कारण ती लाट होती 2018 कोविड नंतर जस्ट लगेच लाट आली. पण मी वेट अँड वॉच करण्याचा मला फायदा झाला, कारण माझ्या ज्या शाखा चालू झाल्या त्या चांगल्या सर्वाईव्ह झाल्या आणि मला वेळ भेटला त्यांना यशस्वी करण्यासाठी. कसं आहे तुमचं मॉडेल, कसं आहे फ्रँचायझी मॉडेल कसं आहे? दादा मला असं वाटतं की चहा हा 10 रुपयाचा आहे. तर माझं पहिल्यापासून एकच फोकस होता की प्रत्येक सामान्य माणसाला ही फ्रँचायझी घेता यावी. कारण आपण म्हणतो की आपण कष्टातून आलो, पण आपली पण जबाबदारी की समोरच्याला एक चांगलं मॉडेल उपलब्ध करून द्यावं. बरोबर. त्यामुळे माझं सुरुवातीपासून होतं की 1.5 ते 2 लाखामध्ये माझं फ्रँचायझी मॉडेल होतं. आज प्रीमियम मॉडेल 2.5 लाखामध्ये आहे. तर सुरुवातीपासून आपण 1.5-2 लाखामध्ये फ्रँचायझीचं कन्सेप्ट केली. आज आपण पूर्ण सेटअप करून देतो. 2.5 लाखामध्ये आपला पूर्ण सेटअप आहे. थोडंसं तुम्ही आउटसाइड असाल, तुमचं मॉडेल छोटं असेल तर 1.5 लाखापासून आपण सेटअप करून देतो. फक्त आपण फ्रँचायझी देतो म्हणजे की फ्रँचायझी देत नाही. सपोज तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची, तर तुमचे लोकेशन तुम्ही पाहता 4-5 ठिकाणी. तर आपली टीम स्वतः येऊन व्हिजिट करते, की हे लोकेशन बरोबर आहेत का? शॉपला जे भाडं असणार आहे किंवा तिथं होणारा व्यवसाय ह्याचं गणित जुळतंय का? कारण लोकेशन जरी चांगलं असेल आणि अवाढव्य भाडं असेल, तर तुमची 80% अमाऊंट ही भाड्यात गेल्यावर खर्चातच काय जाईल. त्याच्यात अर्थ नाही. त्यामुळे ह्याचं गणित जुळतंय का? ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच आपण फ्रँचायझी देतो. आपण फ्रँचायझी वाढवण्याच्या नादात कुठेही कसंही फ्रँचायझी दिलेली नाहीये. अनेकांना नकार दिलेला आहे आपण. कारण की भविष्यात ती शाखा जर बंद पडणार असेल, तर त्यात मजा नाही. समोरचा जेव्हा, म्हणजे मराठी माणूस एकतर खूप कष्टातून लोकांचा विरोध पत्करून, घरच्यांचा विरोध पत्करून व्यवसायात येतो. अगदी आणि बरोबर. जर तो व्यवसायात फेल झाला, तर म्हणजे घुबडं कशी त्या एकावर तुटून पडतात, तशी लोक, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगत होतो ना, चहात मजा नाही, तू कशाला व्यवसायात पडला, नोकरी चांगली होती. मग हे मी अनुभवलेलं आहे. मी जेव्हा 4 वर्ष फेल होत होतो, तेव्हा प्रत्येक टप्प्यावर मी हे अनुभवलंय आणि ते मला माझी फ्रँचायझी घेणाऱ्याला तो अनुभव द्यायचा नव्हता. त्यामुळे मी वेळ घेतला, चांगल्या लोकांबरोबर काम केलं आणि फ्रँचायझी जिथं आहे भविष्य, त्याच ठिकाणी आपण लोकेशनला येस करतो. त्यानंतर आपण आपलं लोकेशन फायनल झालं. सपोज लोकेशन फायनल झालं, त्यानंतर आपण पूर्ण सेटअपसाठी काम करतो, सेटअप करतो. त्या समोरच्याला 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं. आपण ऑन फील्ड ट्रेनिंग देतो, की आपल्या एखादी जी शाखा आहे कम्फर्टेबल, त्या शाखेवर त्यांना पाठवतो. तिथे पूर्ण म्हणजे ग्लास धुण्यापासून आपण ट्रेनिंग देतो. ग्लास धुण्यापासून चहा कसा बनवायचा, थर्मास कसा धुवायचा, म्हणजे बेसिक स्वच्छता, नीतिमत्ता, लोकांशी कसं बोलायचं, ग्राहक कसे जोडायचे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण त्यांना ट्रेनिंग देतो. आणि त्यानंतर मग पूर्ण सेटअप झाल्यावर आपण ओपनिंग वगैरे करून देतो. आणि नंतरही ओपनिंगला स्वतः आपण असतो. आपल्या टीम मधला एखादा मेंबर तिथे 2 दिवस देतो आपण. ऑलरेडी त्यांची टीम असते, परत आपली टीम, असं मिळून काम केलं जातं. म्हणजे आम्ही फक्त ब्रँड विकत नाही दादा, तर पूर्ण सहकार्य असतं. कारण ब्रँड देणं हे सोपं आहे, पण त्यांना सपोर्ट नंतरचा हे खूप महत्वाचं आहे. सप्लाय चेन असेल, सप्लाय चेन असेल, कारण बऱ्याच ब्रँडचा हा प्रॉब्लेम झाला की पटकन वाढले पण सप्लाय चेन कोलमडली. तर आपल्याला ते करायचं नाहीये. आपण आपण हळू पण लॉंग टर्म चालणारा माणूस आहे. ह्या कन्सेप्टवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी शाखा परिपूर्ण विचारानेच देतो.
आता हा विषय झाला की ज्यांच्याकडे भांडवल आहे, हम्म, पण सपोज जर असा एखादा व्यक्ती आला ज्याच्याकडे भांडवल नाही हम्म. पण जिद्द आहे, चिकाटी बरोबर. आहे, हा. तर तुम्ही त्याला शाखा द्याल का? येस, नक्कीच. पण दादा ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का, तुम्हाला म्हणजे भांडवल नसेल तर मी मदत करायला तयार आहे. आपण अशी मुलं घडवली. आज शिरूरची जी शाखा आहे आपली, ती मुलं स्वतः आपल्याकडे कामाला होती, त्यांना आपण ती शाखा टाकून दिली. परत आज आपले बनमास्क्याचे जे जे 2 डिस्ट्रीब्युटर आहेत, जी मुलं आज आरामशीर 60-70 हजार रुपये कमवतात, ती मुलं सुद्धा आपल्याकडे कामालाच होती. माझं म्हणणं फक्त एकच आहे की तुमच्याकडे जिद्द आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण भांडवल नाही, तर तुम्हाला दुनियादारीवर यावं लागेल. 6 महिने काम करावं लागेल. त्या 6 महिन्याचा मी पगार पण देणार आहे, असं नाही की नाही. त्या 6 महिन्याचा पगारही देणार आहे. तर तुम्ही प्रॉपरली तयार आहेत, मला तुमच्यावर विश्वास बसेल की तुम्ही करू शकता, तर दुनियादारी आणि तुमची काही मदत. कारण समोरच्यांनी थोडं तरी पैसा टाकावाच लागतो, कारण त्याशिवाय त्याची व्हॅल्यू राहत नाही. पण फ्रँचायझी कॉस्टमध्ये काही कटिंग वगैरे करून त्यांना ते प्रॉपर मॉडेल एकदम व्यवस्थित बसून आपण नक्की मदत करतो. आणि आपण केलेले आहेत मार्केटमध्ये असे अनेक फ्रँचायझी आहेत की त्यांना आपण कमी बजेटमध्ये सुरुवात करून आज ते चांगले चालले आहेत. दादा, मार्केटमध्ये अनेक ब्रँड आले, हम्म, हम्म, गाजले, मोठेही झाले, हम्म. पण ते कोलॅप झाले. म्हणजे त्या फ्रँचायझी मॉडेल कोलॅप्स होण्याचं नेमकं कारण काय शोधलं तुम्ही? मला दादा असं वाटतं की ना, मागच्या काळात जे भाडं वाढलं ना, प्रत्येक ब्रँडने ना एक प्रीमियम लोकेशन म्हणत खूप प्रीमियम ठिकाणी जागा घेतल्या. आणि ह्या लाटेमध्ये रेंट खूप वाढवत गेले. स्पर्धा होती, मलाच प्रीमियम लोकेशन पाहिजे, तर भाडं रेंट वाढलं. आणि प्रत्येक वर्षी 10% वाढ असते. माणूस हा विचार करत नाही. आणि त्यामुळं रेंट खूप वाढल्यामुळं आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढली. परत वेग असला तरी सप्लाय किंवा तो सपोर्ट, अनेकांच्या बऱ्याच शाखा ओपन झाल्या, पण त्यांना नंतर काय झालं, त्या लोकांना सपोर्टच देता आला नाही. फ्रँचायझी व्यवसायामध्ये सपोर्ट, फ्रँचायझी देणं खूप सोपं आहे. तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुमच्याकडनं पैसे घेतले, तुम्हाला ब्रँड टाकून दिला, तुम्ही शाखेला, तुमचं रन झालं. खरी परीक्षा फ्रँचायझीची नंतर चालू होते की त्यांना वेळोवेळी टप्प्यावर अनेकदा त्याच्या शेजारी कॉम्पिटिशन येते. मग त्याला तिथं तुम्ही त्या शेजारच्या कॉम्पिटिशनला कसं बीट करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महत्वाचं ते की तुम्ही सपोर्ट राहिला नाही बऱ्याच जणांना. आणि काही मॉडेल खूप मोठे होते, खर्च खूप झाला लोकांचा, आणि त्यामुळं पणही बऱ्याच जणांना तो तोटा सहन करावा लागला. बरोबर. कारण एक चहाचा कप म्हणजे फार फार तर 8 ते 10 रुपयाची 10 त्याची रुपयाचं प्राइस असते. आपण ते म्हणतो. पण जर फ्रँचायझीची किंमतच खूप मोठी झाली, तर ते रिकव्हर करायला त्याला किती वर्ष लागतात म्हणजे साधारण? आणि त्याच्यामुळे ते फेल झालं का मॉडेल? हा, कदाचित तसंही असेल. म्हणजे हा, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी मोठे ब्रँड घेतले, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण अनेकांनी काय झालं, भावनेच्या भरात कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट केली. चहासारख्या ब्रँडला जर 10-20 लाख रुपये घालवले, तर ठीक आहे, तुम्ही महिन्याला लाख रुपये कमवाल, पण तुमची इन्व्हेस्टमेंट रिकव्हर करणं पॉसिबल नाहीये ना. 2 वर्ष तर त्या रिकव्हरीमध्ये खर्चातच जाते. recovery. आणि आजचं जे आजची जी दुनिया आहे ना, एवढी पटकन बदलते ना दादा. म्हणजे लोक एवढे पटकन, आज जो ब्रँड चालतोय तो उद्या चालेल की नाही, त्याच्या शेजारी एक कॉम्पिटिशन येईल. म्हणजे तुमचा व्यवसाय चालतोय ना, तुमच्या शेजारी एक कॉम्पिटिशन येणारच. मग तीच जे तुम्ही आज महिन्याला 1,00,000-1,50,000 कमवतोय, हे कायमचं कमावताल का, ह्याच्यावर शाश्वती नाही. त्यामुळे बरेचदा प्रॉब्लेम झाले की मग कर्ज होतं, कर्ज काढलेलं, मग ते कर्जाचा डोंगर, त्याचं व्याज, त्यामुळे बरेच जण. आणि एक खूप मोठा असा दिखावा असेल कदाचित. प्रत्येकाचा आता आपल्याला दोष द्यायचा नाही, प्रत्येकाचं आपापलं मॉडेल आहे. पण मी मी हे केलं की जे गरजेच्या गोष्टी तेवढ्याच केल्या. म्हणजे माझं मॉडेल जे 2-3 लोकांमध्ये रन होतं, तिथेच कदाचित काही लोकांना 4-5 लोक लागतात. तर तोही एक खर्च, मंथली खर्च तोही, त्यामुळेही बरेच शॉप बंद पडले. आता तुम्ही जे दुनियादारी बनमस्का काढला, कंपनी टाकली, फॅक्टरी टाकली, त्याचा उद्देश नेमकं काय होता? जर चहाची फ्रँचायझी होती तर हा उद्योग तुमच्या डोक्यात कसा आला? का एक पर्यायी व्यवस्था म्हणून? व्यवसायामध्ये ठरवताना असं काही ठरवून होत नाही. तुम्ही चालत राहताना कारवा बनत जातं. तसं झालं. म्हणजे माझं चहाचं शॉप होतं आणि आमचे एक मित्र होते. माझा एक स्वभाव आहे की तुमचे जे चहाचे स्पर्धक आहेत, हे तुमचे दुश्मन नसतात कधीच. म्हणजे तुमचा शेजारी एखादा चहावाला असेल किंवा तुमच्या परिसरामध्ये एक प्रसिद्ध चहावाला असेल, हे तुमचे दुश्मन नसतात. तर माझं सगळ्या चहावाल्यांबरोबर वाघोलीतलं रिलेशन खूप छान होतं.
तर माझे एक मित्र होते की त्यांना बन मस्का हवा होता त्यांच्या शॉपवर, आणि त्यांना माहिती होतं की हा जरा उद्योगी आहे, ते मोठी व्यक्ती होती, त्यांना तो वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी मला म्हटले की शंकर, मला थोडंसं बन मस्का पाहिजे. तर मी थोडीशी माहिती काढली आणि त्यांच्या शॉपवर आणि माझ्या शॉपवर बनमस्का चालू केला. मी घरी, वाईफ आणि आई होती. ते काय करायचे, बाहेरून आम्ही पाव घ्यायचो, त्याला बटर लावायचो, पॅकिंग करून आम्ही त्यांच्या शॉपवर आणि माझ्या शॉपवर द्यायचो. तिथे फायदा काय व्हायचा की बनमस्काला परत बटर लावायला वेळ जात नव्हता, कस्टमर आलं पटकन दिलं, रेडी टू इट ही कन्सेप्ट झाली. आणि ते सुरुवातीला माझ्या शॉपवर होतं नाही, एक ब्रँडवरच होतं, पण हळूहळू लोकांची मागणी वाढत गेली. मग जिथे आपण 200-300 बनमस्का विकायचो, तिथे 1000-1500 बनमस्का विकायला लागलो. आणि लक्षात आलं की आपण टोटली दुसऱ्यावर डिपेंड आहेत आज क्वालिटीसाठी. मग आपण आपलं स्वतःचं युनिट चालू करावं. मुळात मराठी माणूस हा बेकरी व्यवसायामध्ये खूप कमी आहे, तर ती एक होतं की आपण बेकरी युनिट चालू करावं. मग 2022ला मी छोटंसं रेंटनी चालू केलं, तिथे थोडासा अनुभव घेतला. एक व्यवसाय करताना मी टप्पा सोडत नाही की अचानक लगेच डायरेक्ट मोठी इन्व्हेस्टमेंट, टप्प्याटप्पा पायरीने प्रत्येक चढलो. मी छोटंसं 800 स्क्वेअर फूटमध्ये चालू केलं, तर रेंटने होतं, तिथे जुन्यातल्या मशीन घेऊन मी चालू केलं. आणि आत्ता आपलं स्वतःच्या जागेत शिरसवडीला 3000 स्क्वेअर फूटमध्ये आपलं स्वतःचं मोठं युनिट चालू झालेलं आहे. आणि आज आपण पुण्यामध्ये वाघोली परिसर आहे, खराडी परिसर आहे, हडपसर परिसर आहे, सोलापूर रोड आहे, पिंपरी चिंचवड आहे, ह्या परिसरांमध्ये आपण बनमस्का विकतो. आता आपण हळूहळू अजून आपण पुण्याच्या विविध भागामध्ये आपण पोचणार आहोत, पण एक टप्पा. कारण तुम्ही आज सप्लाय चेन वाढवली तर त्यांना भविष्यात सप्लाय पण करता यायला हवं. त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने करतोय. आज बनमस्का आणि डोनेट हे आपले स्वतःचे प्रोडक्ट आहेत, आणि हळूहळू आपले अनेक टोस्ट बिस्किट हेही प्रोडक्ट येतील. तुम्ही जसं म्हटलं की मग कर्ज, तर व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढलं पाहिजे का? आता इथं म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की व्यवसाय आपल्या पैशातून करू नये, अनेक रील्स गाजतात. पण व्यवसाय सुरू करताना सुरुवातीच्या टप्प्यात तुमचे पैसे हवेतच. म्हणजे मी आजच माझे एक फ्रँचायझी घेण्यासाठी आलते, त्यांच्याशी चर्चा झाली, तर मी त्यांना क्लिअरली म्हणलो की दादा, जर परिस्थिती आज जर तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय चालू करताय, व्यवसाय चालेल की नाही? व्यवसाय हा रिस्की आहे. म्हणजे व्यवसायातली सगळ्यात कठीण गोष्ट काय की त्या प्रत्येक टप्प्यावर रिस्क आहे. तो चालेल नाही चालेल ह्याच्यात तुम्ही काही तुमची गणितं लावू शकतात, पण शेवटी तो एक रिस्क आहेच. म्हणून तुम्ही जर कर्ज काढून आणि तुमची तयारी नसताना तुम्ही व्यवसाय करायला लागला तर ते अवघड होईल. त्यामुळे सुरुवातीला व्यवसाय करताना तुमच्याकडे तुमचं काहीतरी भांडवल हवं. हा तुमचा व्यवसाय थोडासा रन झाला, तुम्हाला वाटते की भविष्य आहे, तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली मित्रमंडळींकडनं कर्ज काढा, बँकेतून मग तुम्ही डॉक्युमेंट घेऊन अनेक योजना आहेत त्यातून कर्ज काढा. कर्ज काढण्याबद्दल काही नाही, पण सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही कर्जापासून लांब राहा, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. तुम्ही ही टेस्ट डेव्हलप केली, ह्याच्यासाठी काय R&D केला होता? दादा 2014ला जेव्हा हातगाडी टाकली, त्यानंतर मिसळ हाऊस टाकलं, तेव्हापासून चहा माझा होताच. मी परत तंदुरी चहा केला, परत टपरीमध्ये माझा एक चहाचं होतं. ह्या टप्प्यात मी वेगवेगळे चहा ट्राय केले. म्हणजे मी गवती केला, इलायची केला, परत अद्रक केला, खूप वेगवेगळे चॉकलेट चहा केला, असे वेगवेगळे मी चहा केले. पण मला एक नंतर लक्षात आलं की फ्रँचायझी मॉडेलमध्ये घुसायचे, किंवा म्हणजे असं नव्हतं की फ्रँचायझी, पण लोकांना कुठली टेस्ट आवडते. तर पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या इथे बरेच ब्रँड आहेत की ते कडक चहा विकून त्यांचे ब्रँड होते, आणि मी पण ते चहा घ्यायचो. तर मलाही वाटायचं की ही टेस्ट बेस्ट आहे. कारण चहा पिणारा वर्ग कुठला आहे दादा? एक 20 ते 40-45, म्हणजे बाहेर जो चहा पितो, बरोबर, वर्किंग क्राऊड 50, ह्याच्यामधला क्राऊड जास्त चहा पितो. आपला ग्राहक व्यवसाय करताना ते की आपल्या टार्गेट कस्टमरला काय आवडतं. तर मला लक्षात आलं की कॉमनली सगळीकडे इलायचीची चव आहे, मसाला चहा आहे, तर आपण वेगळं दिलं तर आपण टिकू ना. म्हणून मग मी कडक चहाकडे वळलो, की मी कडक चहा दिला, आणि ती कडक टेस्ट आहे ना, ती लोकांना खूप आवडली. म्हणजे सुरुवातीला काही लोकांना ती आवडत नाही, कारण प्रत्येकाची चहाची टेस्ट वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी, काही जणांना आवडत नाही. पण एकदा जर ती टेस्ट त्याच्या जिभेवर रेंगाळली, त्याने 5-6 दिवस तो चहा पिला, तर मग त्याला नंतर बाकीची आवडत नाही. असं बरेच उदाहरण आहे. दादा, दुनियादारी हा शब्द देण्यामागे काय कारण आहे? दुनियादारी म्हणजे मी एकतर मूवीज आलती, त्यामुळे तो दुनियादारी हा शब्द बऱ्याच जणांच्या तोंडी रेंगाळलेला होता.
आणि दुनियादारी ह्या शब्दामागची फिलॉसॉफी जर आपण पाहिली तर हा शब्द प्रत्येकाला फील होतो. म्हणजे तुम्ही प्रेमात असाल तरी दुनियादारी, दुःखात असाल तरी दुनियादारी, एखाद्याला धोका झालाय, कोणीतरी सहज म्हणतो की यार दुनियादारी दाखवली, किंवा एखादा खूप अनुभवी माणूस आहे तर तोही सहज म्हणतो की यांनी लय दुनियादारी पाहिली. तर दुनियादारी हा शब्द प्रत्येकाला फील होणार होता. आणि माझा जो पूर्ण प्रवास आहे झोपडपट्टी ते व्यवसायाचा, तर तोही मी लहानपणीपासून वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळे मी दुनियादारी खूप पाहिलेली होती. त्यामुळं मग मला तो एक शब्द एक मलाही फील झाला आणि तो मला माहिती होतं की प्रत्येक कस्टमरलाही फील होणार आहे. म्हणून आपण नाव ठेवलं दुनियादारी. आणि खरंच आहे म्हणजे अनेक शाखा आहेत की ते नावामुळे आपल्याकडे आकर्षित झाले लोक. प्रत्येकाला वाटतं की अरे दुनियादारी नाव हे खूपच युनिक आहे, त्यामुळे आपण दुनियादारी नाव दिलं. तुमच्या चहाचं वेगळेपण काय? आपली टेस्ट जी कडक आहे ते प्रत्येकाला आवडते. बरं फक्त चहाच नाही तर आपण एक आपली टॅगलाईन आहे की नातं चवीचं नातं आपुलकीचं. आपण फक्त चहा विकत नाही दादा, आपण रिलेशन केले लोकांबरोबर, आपुलकी आहे, आपण संवाद साधले, खूप छान नातं तयार झालं. आणि आपण प्रत्येक फ्रँचायझी वाल्यालाही ते सांगतो. आता जेव्हा मी स्वतः शॉपवर होतो तेव्हा तर अनेक नाती जोडली गेली. मी प्रत्येक शाखेवाल्यालाही तेच सांगतो की तुम्ही नाती गोळा करा. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही पैशाच्या मागे पळाला किंवा क्वालिटी खराब केली तर त्याला मजा नाही. तुम्ही कस्टमरला काय वेगळेपण देऊ शकता. हो का, आजच्या ही जी स्पर्धेचं युग आहे, आजकाल चहा प्रत्येक ठिकाणी चांगला भेटतोय. बरोबर. बऱ्याच फ्रँचायझी आल्या, प्रत्येकाचा चहा वेगळा. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी एखाद ठिकाणी चांगला चहा होता. मग तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळेपण काय देऊ शकता. तर तुमची क्वालिटी एक वेगळी आहे, बरोबर आहे, पण लोकांना आपुलकी पाहिजे. आज लोकांशी 2 शब्द बोलणारा माणूस पाहिजे. सहज दादा कसं चाललंय, हा तुम्ही सहज एवढं जरी विचारलं तरी माणसाला आपुलकी वाटते. ठीक आहे दादा बऱ्याच दिवसांनी आलात, म्हणजे त्याला एक व्हॅल्यू दिल्यागत वाटतं आणि आपलेपणाची भावना वाटते. आणि ते खूप महत्वाचं आहे. ते दुनियादारीचं वेगळेपण आहे की नातं चवीचं नातं आपुलकीचं. आणि मी तुम्हाला एक वेगळे सांगायचं गेलं तरी दुनियादारीच्या यशाकडे जर आपण बघत असू, माझ्या शाखा घेणारे हे गरीब कुटुंबातील मुलं होती. आपलं कुठे त्यांना 2 लाख रुपये डिपॉझिट किंवा प्रीमियम ठिकाणी लोकेशन घेणं त्यांना पॉसिबल नव्हतं. तेव्हा आपण मारवाडी स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे तुम्ही बघत असाल मारवाड्यांची दुकानं की जिथं आता नवीन घरं बनत आहेत, नवीन मार्केट तयार होते, तिथं ऑलरेडी मारवाडी जिधर ना जाए कोई वहा पोचे मारवाडी, हे टॅगलाईन. तर ते पहिल्यांदा पोचायचे. मग मी असंच बऱ्याच ठिकाणी केले की सगळे लोकेशन चौक चौक हे बऱ्याच ब्रँडनी घेतलेले. मग मी आउटसाईड गेलो. आता माझ्या शाखा असतील, तुम्ही पाहत असेल आउटसाईड आहेत बऱ्याच, पण मला माहिती होतं की इथं टार्गेट कस्टमर आहे. चहामध्ये तुम्हाला खूप मोठं मार्केट लागत नाही. तुमचं टार्गेट कस्टमर पकडलं ना, बघा चहाला आता 10-15 किलोमीटरवरनं कोणी तुमच्याकडे प्यायला येणार नाही चहा. तर तुम्हाला टार्गेट कस्टमर कुठे भेटते, तर अशा लोकेशन्सला माझे म्हणजे जिथं कोणी विचार करणार आहे की इथं चहाचा ब्रँड होऊ शकतो किंवा चहा चांगला चालू शकतो, अशा ठिकाणी माझ्या शाखा आहेत. खूप आतमध्ये, म्हणजे जर तुम्ही वावलीत गेलात तर आयविनिया एकदम डोंगराच्या कडेला जिथं रस्ता बंद होतो, स्टॉप होतो, अशा ठिकाणी माझी शाखा आहे. रोहन अभिलाषा खूप आत आहे. लोणीकंदला येताना जिथं आता आपली शाखा आहे तिथं गाडी कोणी घेत नव्हतं, तिथं आपण गाळा घेतला, तिथे आपण शाखा चालू केली. आवळवाडी रोड असेल किंवा बाहेरचं जरी आपण पाहायला गेलं तर अकलूजला आम्हाला मेन मार्केटला गाळा मिळत होता बस स्टॉपच्या समोर, पण त्याचं रेंट खूप होतं, डिपॉझिट खूप होतं, म्हणून आम्ही आउटसाईड घेतला. पण आज जर तुम्ही पाहिलात तर अख्खं अकलूज ते आमच्या आउटसाईडला चहा प्यायला येतं. हा, माझी रिक्वायरमेंट एक होती की लोकांना फील देता आला पाहिजे, थोडीशी मोकळी जागा पाहिजे, पार्किंग पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे आज जर व्यवसाय करताना. कारण चहा हा गप्पाचा अड्डा आहे. बरोबर. लोक गप्पा मारायला येतात. चहा एक साधन आहे. लोकांना जर ते वातावरण असेल, त्यांना गाडी पार्किंग करायला व्यवस्थित भेटली, थोडस निवांतपणा भेटला, तर लोक आवर्जून तुमच्याकडे चहा प्यायला येतात. तर माझ्या बऱ्यापैकी शाखा ह्या आउटसाईड आहेत आणि जिथं कोणी व्यवसाय करू शकत नव्हतं तिथं आम्ही मार्केट केलं. क्या बात आहे. आणि त्याचा फायदा आम्हाला काय झाला की कॉम्पिटिटर आला तरी तो टिकू शकला नाही आमच्या समोर. बरोबर. कारण ते मार्केट खूप मोठं नव्हतं, त्यामुळे त्याचं पोट भरू शकतच नव्हतं. त्यामुळे कॉम्पिटिशन आम्हाला राहिली नाही. त्यामुळे बऱ्याच आपल्या ब्रँचेस अशा आहेत की त्या आउटसाईड खूप चांगल्या चालल्यात की लोक आश्चर्यचकित होतात की यार
म्हणजे हे कुठं चालू केलं, म्हणजे जेव्हा आम्ही आयविनियाची शाखा चालू केली तर त्या शाखा घेणाऱ्याला बरेच जण म्हटले की इथे शाखा चालू करू नको, हे चुकतंय. पण मी त्याला कॉन्फिडन्स दिलेला होता की जर तुला नाही चालली, जर तुला वाटतंय की नाही चालली, तर तुझे पैसे मी परत देईल, मी 3 महिन्यांनी घेईल आणि हे बॉन्ड पेपरवर लिहून घे म्हटलं. पण त्या मुलाने माझ्यावर विश्वास दिला, विश्वास टाकला आणि आज ती शाखा तुफान चालते आउटसाईडची. आउटसाईड. माझं टार्गेट हेच होतं की आपल्याकडे गरीब मुलं आहेत दादा. आज जर रेंट 30-40 हजार रेंट आणि 2-4 लाख रुपये डिपॉझिट, ही गरीब मुलं कुठून देणार? तर आउटसाईड 50,000 डिपॉझिट, 10-15 हजार रुपये भाडं, 20,000 भाडं, अशा कन्सेप्टवर मी खेळलो. आता हे आउटसाईडचं तुमचं जे मॉडेल आहे ते झालंच यार, पण हा चहा ग्रामीण भागात चालेल का, किंवा ग्रामीणसाठी तुम्ही काय विचार केलाय? तुम्ही चांगला प्रश्न विचारला दादा. ग्रामीण आता म्हणजे जो ओढा आहे शहराकडे ओढण्याचा, म्हणजे मी ग्रामीण भागात चहा चालणार, ऑब्विसली चालणार. भले थोडा व्यवसाय कमी होईल, पण आज जर शहरात, बरेच जण म्हणतात की शहरात व्यवसाय करायचा, शहरात व्यवसाय करायचा. पुण्यात कस्टमर खूप आहे, पण त्याच वेळेस कॉम्पिटिशन पण खूप आहे की गल्लोगल्ली चहा आहेत आणि खर्चही खूप आहे. आणि खर्च आहे. आज पुण्यातही चहा 10 रुपयाला भेटतो आणि गावातही चहा 10 रुपयाला भेटतो. पण जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर पुण्याचा खर्च खूप आहे. जर तुम्ही एखादा खेडेगावातला मुलगा शहरात येऊन व्यवसाय करायचा म्हणला, त्यांनी शहरात येऊन व्यवसाय जरी केला, त्याचा चालला, तरी त्याचं आयुष्य हे जगण्यासाठी जातो दादा. एक घर घेणं हे म्हणजे तो व्यवसाय करेल, पण त्याचं घर आयुष्य हे फक्त घर घेण्यातच जाईल. आज 40-50 लाखापासून फ्लॅट चालू होतो. बेसिक तुम्हाला 1 BHK घ्यायचा म्हणलं तरी आज पुण्यात 40 लाख आहे. बरोबर. मग त्यांनी कमवलं तरी त्याचं आयुष्य सगळं. मग खेडेगावात तुम्हाला टार्गेट कस्टमर खेडेगावात आहे, कारण आज चहाची हे जे सोशल मीडिया असेल किंवा आहे, प्रत्येक जण आजकाल कॉमनली चहा बाहेर पितो. तुमचं 4-5 हजार लोकसंख्येचं गाव असेल तर तिथं खूप चांगल्या प्रकारे चालते. भले तुम्ही शहरामध्ये येऊन 50,000 कमवताय, पण खेडेगावात जर तुम्ही 30,000 जरी कमवले, तुम्हाला रेंट कमी, तुम्ही स्वतः काम करता, बरं तुमचा खर्च नाहीये, भाडं नाहीये, काही नाही. हा शॉपला मोजकं 5-6 हजारात चांगल्या लोकेशनला भाड्याने गाळा मिळतो. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जात नाही, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही तुमची शेतीवाडी ही बघू शकता. त्यामुळे ग्रामीण भागात म्हणजे, बरं हे मी फक्त बोलत नाही, आपल्या अनेक शाखा असतील. आज जी अकलूजची शाखा आहे, लातूरची शाखा आहे किंवा सोलापूरची शाखा आहे, ही मुलं माझी कस्टमर होते. ह्यांनी आपल्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी व्यवसायात येण्याचा डिसिजन घेतला. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांना मी हा सल्ला दिला की तुम्ही तुमच्या गावाच्या जवळ शाखा खोला, की ह्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि त्यांनी आपला तो विचार त्यांना पटला आणि त्यांनी गावाला चालू केलं. आज लातूरवाला आहे, तो त्याच्या गावापासून 10-15 किलोमीटरवर आहे, तो त्याची शेतीवाडी बघून व्यवसाय चालवतो. इनमिन अकलूजवाले आमचे मित्र आहेत, त्यांचंही आज कुटुंबापासून दूर नाहीये. जो पैसा येतोय तो सेव्हिंग आहे ना दादा. बरोबर. हा 2 पैसे कमी असतील पण पूर्ण सेव्हिंग होते, हा त्याचा फायदा आहे. आणि ग्रामीण भागात 4-5 हजार लोकसंख्येला चहा मस्त चालतो. आज म्हणजे मी सांगतो, माझ्या जेवढ्या शाखा आहेत त्यात सगळ्यात जास्त शाखा चांगल्या चालतात त्या अकलूज साईडला, म्हणजे ग्रामीण भागात. अकलूजची शाखा माझ्या टोटल शाखांमध्ये सगळ्यात टॉपला आहे. अकलूज असेल, परत तिथं श्रीपूर आहे, वेळापूर आहे, माळशिरस आहे. ह्या शहरासारख्या शहरात जेवढ्या शाखा व्यवसाय करतात त्याच लेवलचा व्यवसाय त्या तिथं करतायत. बरोबर. हा ग्रामीण भागात तुम्हाला अजून एक फायदा काय होतो की तुम्ही नवीन काहीतरी घेऊन येता, जे पारंपरिक व्यवसाय चाललाय त्यांच्यापासून काहीतरी वेगळे पण देता. तुम्हाला ग्रामीण भागात व्यवसाय करायचा म्हणजे जुन्या पद्धतीने करायचा नाही, तुम्ही काहीतरी वेगळं दिलं तर ग्राहक तुमच्याकडे येते आणि ते महत्वाचं आहे. दुनियादारीने ते केलं की कमी बजेटमध्ये काहीतरी वेगळे पण दिलं. बनमस्का आहे आपला खेडेगावात, म्हणजे अकलूज सारख्या ठिकाणी बनमस्का कोणीच माहिती नव्हता. बरोबर. आज अकलूजला 150 ते 200 बनमस्का आपले जातात रोजचे. लोकांना वेगळं काहीतरी दिलं ना, आजकाल लोक घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातही दुनियादारी तुफान चालते आणि चालू शकते, असं काही नाही. आता व्यवसाय उभं करणं एवढं सोपं गोष्ट नाही. व्यवसायात अनेक चढ उतार असतात. आता तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुमच्या आयुष्यात असा काही चढ उतार आला का, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं आता हे सगळं सोडून द्यावं, बंद करावं, बस असा काही एखादा क्षण आहे का? आहे ना. असं म्हणजे मुळात काही नव्हतं, त्यामुळं लढाईच्या वृत्तीने उतरलेलं.
जोशामध्ये सगळ्यांनी म्हटलं की तू नोकरी, चांगली नोकरी सोडून व्यवसाय करतोय. तर बऱ्याच जणांना आपण जोशामध्ये असतो, नाही मी करणार आहे, नोकरी सोडली तेव्हा तिथे, नाही मी आता परत कंपनीत जॉईन होणार नाही, असं म्हणून नोकरी सोडली. व्यवसाय सुरू केला 2014, 15, 16 ह्या टप्प्यात ना एक जोश जेवढा होता ना, अनुभव नव्हता. मुख्य काय, अनुभव नव्हता, पाठबळ नव्हतं. जोश, फक्त जोशात काम होत नाही दादा. मग ह्याच्यात जे 1,00,000 1,50,000 रुपये माझ्याकडे होते ते पण संपलेले. मसाला दुधाची गाडी वारजीची ती ती 3च महिन्यात बंद पडली. मग मिसळ हाऊस टाकलं, ते वर्षभरात बंद पडलं. मग डी.वाय पाटीलला मी मसाला दुधाची हातगाडी टाकली, तीही पैसे द्यायना. मग जेव्हा संपलं सगळं, मग तेव्हा ढासळल्यागत झालं की आता आपल्याकडे ना व्यवसाय आहे. आपण लोकांना तर सांगून आलोय की नाही मी आता माघारी फिरणार नाही. कारण आपण तेवढं पुढे गेलेलो असतो आणि आपल्याला मेन भीती असते की आता लोक परत काय म्हणतील. बरोबर. मग आता आपण परत जाऊ शकत नाही. मग ह्या टप्प्यावर मी पूर्ण हरलो होतो. पण एक होतं की वाचन. मग मी वाचलं की एक सामाजिक शिबिर आहे. मग मी त्या शिबिरात गेलो. मग तिथं एक लक्षात आलं की आपण समाजसेवा करू. म्हणजे ते एक भूत असतं. वाचणाऱ्यात ते एक भूत असतं. मग मी सगळं सोडून 2016ला मे मध्ये मी सगळं सोडून बीडला शांतीवन म्हणून आहे, तिथे गेलो होतो. 3 महिने तिथे राहिलो. तिथं राहिल्यानंतर लक्षात आलं की नाही, जर समाजसेवा करायची तर आपल्याला पैसा महत्वाचा आहे. आणि घरची परिस्थिती बिकटच होती. म्हणजे मी जिथे काम करायचो, पेपर टाकायचं, तिथे माझा भाचा पेपर टाकायचं काम करत. माझी बहीण वारल्यामुळे लहानपणीपासून भाचे दोन्ही आम्हीच सांभाळले. तर जे माझं आयुष्य चालेल तेच भाचा करत होता. तर कुठंतरी ते एक लक्षात आलं की नाही. आणि मुख्य म्हणजे मला तिथे एक मी एक पुस्तकाचा उल्लेख करेल. जेव्हा तुम्ही सगळं हाराल ना, तेव्हा अर्थाच्या शोधात हे एक पुस्तक आहे. जेम्स फ्रँकलिन म्हणून आहेत त्यांचं, की हिटलरच्या छळछावणीत त्यांनी जे अनुभवलं. तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात मोठी काय आहे तुमचं? जगण्याची तीव्र इच्छा, हा तुमच्या जगण्याचा अर्थ आहे फायनल. म्हणजे मला पैसा पाहिजे, सोनं पाहिजे. उद्या जर मी तुम्हाला म्हणलो दादा तुम्हाला 10 कोटी देतो आणि तुमचा जीव द्या मला, नाही ना. किंवा तुमचा हात द्या, डोळा द्या. पैसा ह्या नंतरच्या गोष्टी, जगण्याची तीव्र इच्छा. मग ते पुस्तक वाचल्यावर कळालं की यार एक खूप जगणं म्हणजे एक परत उर्मी आली. आणि मग मी परत आलो जिद्दीनं. परत मी मसाला दुधाची गाडी चालू केली. मेन परिस्थिती तीच होती, पण माझी मनस्थिती बदललेली दादा. आणि तुमची मनस्थिती बदलली की आपोआप तुमची परिस्थिती पण बदलते. मी आलो पॉझिटिव्हली, मी काम केलं, जिद्दीनं काम केलं. परत मसाला दुधात काही चुका होत होत्या माझ्या, की मी ज्याच्याकडनं दूध घेत होतो तोही मला फसवत होता. 1 लिटर मध्ये तो पाणी जास्त मिक्स करायचा. त्यामुळे मग मी नंतर त्या चुका सुधारल्या माझ्या आणि पुन्हा जिद्दीने कामाला लागलो. त्यामुळे तो प्रवास परत आला, काही प्रॉब्लेम नाही. अपयशातून डिप्रेशनचा सामना तुम्ही कसा केला? तेच वाचन महत्वाचं होतं. वाचन आणि आजूबाजूची दुनिया. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याच आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख आहे, पण असं नाही. म्हणजे मी जरी झोपडपट्टीत राहत असेल तरी आज काही लोक रस्त्याच्या कडेला राहतात दादा, फुटपाथवर राहतात. तुमच्या खाली कोण ना कोण आहे. आपण माणूस काय बघतो, नेहमी वर बघतो आणि ते मूळ दुःखाचं कारण आहे. तुम्ही वर बघा, तुम्हाला प्रेरणेसाठी तुम्ही बघा, पण खरंच तुम्ही आज जिवंत आहेत, तुम्हाला 2 घास खायला मिळतात, ही खूप मोठी गोष्ट आहे दादा. आणि ते माझ्या लक्षात कुठंतरी आलं आणि ती गरिबी पाहिली आपण. त्यामुळं मग असं काही वाटलं नाही की मग त्यातून बाहेर निघलो. आज मी बीडला होतो ना 3 महिने, तेव्हा ते दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं त्या संस्थेत होती. परत तमाशा कलावंतांची मुलं त्या संस्थेत होती. ह्या प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी होती. मग त्या स्टोऱ्या वाचल्यावर कळलं की यार आपण उगा आपल्या दुःखाचं भांडवल करतोय, नाही का. आपण ठीक आहे, आपली परिस्थिती गरीब असली तरी आपल्याला कधी उपासमारीची वेळ नाही आली. आईबापांनी कधीही खा चटणी भाकर दिली, पण आपल्याला उपासमार कधी नाही आली. किंवा आपल्याला भ्रांत नव्हती की उद्या काय खायला भेटेल. पोटाला खूप चांगलं दिलं. त्यातून लक्षात आलं की नाही यार, आपण उगाच आपल्या दुःखाचं भांडवल करतोय. आपल्याला लढलं पाहिजे, परत येऊन आपल्याला व्यवसाय उभा केला पाहिजे. त्यामुळे मग परत त्या डिप्रेशन हा प्रकार परत कधी नाही आला. डिप्रेशन शेवटी तुम्ही कंपॅरिझन करत गेलात, स्पर्धा करत गेलात, तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला डिप्रेशन येतं. दादा, नोकरी केली पाहिजे का व्यवसाय?
आता हे दोन मुद्दे वेगवेगळे, म्हणजे जसं पाहिलं तसं व्यवसाय हा कधीही परवडतो. कारण व्यवसायात काय होतं, आता मी माझ्यापासून मी उदाहरण सांगतो. आज मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा एकटा होतो. पण आज माझा व्यवसाय वाढल्यानंतर मला ह्याच्यात माझे दोन्ही भाचे असतील, माझा मेहुणा असेल, माझे मित्र असतील, ह्यांना मी मदतीला शिकलो. मी त्यांचं करिअर आपोआप माझ्यामुळे ते घडलं. नोकरीला असतो तर कदाचित हे घडलं नसतं. तर मला वाटतं कधीही व्यवसाय परत माझी जी पुढची पिढी आहे, मी जे आज कष्ट घेतलं, मी आज हातगाडीपासून एक फॅक्टरी झाली, आज फ्रँचायझी झाल्या, हे माझ्या पुढच्या पिढीला आयतं भेटलंय. बरोबर. बऱ्याचदा सोशल मीडियावरती समोस्याची गोष्ट व्हायरल झाली, तर मी ते काही सांगत बसत नाही. तुमचा संघर्ष तो त्यांच्या वाट्याला येणार नाही. त्यांच्या वाटेला येणार नाही. आता माझ्या मुलीला ते परत काही संबंधच नाही, तिला आयतं भेटलं हे सगळं. बरोबर. हा फायदा होतो आपल्याला व्यवसायात. आणि नोकरीमध्ये तुमची नोकरी तुम्हाला तुमच्या मुलाला डायरेक्ट मिळणार आहे का? तर नाहीये. हा, तर कधी व्यवसाय बेटर आहे. पण पण एक काय म्हणतात त्याला, आपण जर बॅलन्स बोलायचा असेल ना, तर चांगली नोकरी, म्हणजे आजकाल काय झालं, सोशल मीडियामुळे फक्त व्यावसायिक व्यावसायिक व्यावसायिक, तर अनेक चांगल्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना पण वाटतं की आपण पण व्यावसायिक बनावं, किंवा त्यांच्या मनात ती एक कमीपणाची भावना निर्माण झाली. तर असं काही नाही दादा. जर तुमची नोकरी चांगली असेल तर तुम्ही ऑब्विसली, म्हणजे तुम्हाला 1.5-2 लाख रुपये, जर आजकाल 1.5-2 लाख वाला पण म्हणतो यार नाही यार व्यवसाय करायला पाहिजे, चहाचं टाकलं पाहिजे, मजा. आता चहाच्या व्यवसायात मॅक्स तुम्ही 1.5-2 लाख रुपये कमवू शकता, मॅक्स. खूप छान चालल्यावर. पण त्याच्यात कष्ट पण खूप आहे ना. तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी भेटत नाही व्यवसायात. बरोबर. हे बॅलन्स लक्षात आला पाहिजे प्रत्येकाच्या दृष्टीने. हा, मी व्यवसाय कुणाला करा म्हणतो माहितीये का दादा? जो मुलगा 10-15 हजार रुपये कमवतोय, भविष्यातही तो नोकरीमध्ये खूप मोठ्या पदावर जाण्याची त्याची अपेक्षा, म्हणजे कुवत नाहीये, त्याच्याकडे गमावण्यासारखं काय नाही, तर त्यांनी व्यवसायातच हात मारला पाहिजे. कारण त्याला आयुष्य बदलायची संधी व्यवसाय देतो. व्यवसायाचा हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे की आयुष्य बदलायची संधी तुम्हाला व्यवसाय देतो. तर ती संधी त्यांनी आजमावली पाहिजे. मी हे म्हणतो की क्लिअर, तुम्ही जर 10-15 हजारांनी काम करताय, मी म्हणत नाही चहाचा व्यवसाय, तुम्ही कुठलाही व्यवसाय तुम्हाला जो बेटर वाटेल तर आजमावा, स्वतःला आजमावा. की वेल्डिंग आहे, प्लंबिंग आहे, आज वेल्डर मिळत नाही दादा. बरोबर. म्हणजे असं नाही, मार्केटमध्ये कुशल कामगारांची खूप कमतरता आहे. तुम्ही प्रोफेशनलिझम आणलं तुमच्या व्यवसायात तर तुम्ही खूप पैसा कमवू शकता. तर टँक क्लिनिंग आहे, पेस्ट कंट्रोल आहे, प्लंबिंग आहे, पेंटर आहे, खूप व्यवसाय आहेत. आणि बाकी तर मोठ्या लेवलचे, मोठे लोक मोठ्या लेवलचा व्यवसाय करतात, मी त्यांच्याबद्दल बोलतो. कारण माझा अनुभव जो आहे, माझा अनुभव हा त्या लेवल बद्दलचा आहे. तर माझं म्हणणं आहे की जर तुम्ही 15-20 हजार कमवत असाल तर तुम्ही नक्की स्वतःला संधी द्या, व्यवसायात उतरा, लढा, संधी तर द्या, म्हणजे तुम्हाला चान्स तर असेल. मी जर म्हणत बसलो असतो नाही मी नोकरी करतो, तर आज मी तुमच्या समोर नसतो, माझ्या एवढ्या शाखा नसत्या. बरोबर. मी कुठंतरी एखाद्या चाळीमध्ये, मी ती वस्ती सोडली असती काळा चौकात, एखाद्या चाळीमध्ये भाड्याने गेलो असतो, एवढाच माझा बदल घडला असता. पण आज जे आहे सगळं, नाव आहे, चांगल्या सोसायटीत घर आहे, गाडी आहे, निवांतपणा आहे. आज व्यवसायात, व्यवसायात तुम्हाला सुरुवातीच्या काळात स्ट्रगल आहे, नंतर निवांतपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे बॅलन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. व्यवसाय कधीही बेटर आहे, पण व्यवसाय बेटर आहे म्हणून तुम्ही ही 2 लाखाची नोकरी सोडून धंदा करणं ही कुठेतरी चुकीचं वाटतं. तुमचा त्या नोकरीतल्या नॉलेजवरनं तुम्ही हाय प्रोफाईल बिझनेस करत असाल तर ऑब्व्हियसली ते बेटर असेल. तुम्ही आदर्श कोणाला मानता दादा? ऑब्व्हियसली जसं प्रत्येकाचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज. ऑब्व्हियसली महाराष्ट्रातील प्रत्येकाला ते वाटतं. आणि माझंही आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या 2 व्यक्तींना मी सद्भाग्य समजतो की मी लहानपणीपासून वाचायला भेटलं मला. आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्यातून बरंच काही शिकलो. महाराजांच्या प्रत्येक गोष्टी माझ्या शाखेमध्ये पण आहे की महाराजांपासून काय शिकावं, असे 10 गुण आहेत ते लावलेले आहेत. की प्रत्येक आज बाबासाहेब आंबेडकरांचा जरी आपण संघर्ष पाहिला की शिक्षणाचा अधिकार नव्हता ज्या समाजाला, आणि ह्या व्यक्तींचं मोठे पण काय माहितीये का दादा, ह्यांना सगळं काही भेटलं होतं तरीही
ते एक सामाजिक जाणीवेतून त्यांनी स्वतःला संकटात टाकलं किंवा ते ते संघर्ष त्यांनी आपल्या वाटेला आणला. महाराजांना ही करायची गरज नव्हती. महाराजही सुखी होते. एका सरदाराचे जागीरदार. जागीरदाराची मुलं होती, वाडा होता, निवांत होते. पण तरीही त्यांनी आपल्या लोकांना काहीतरी द्यावं म्हणून ते ते पडले. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले, तेही मस्त विलायतीत राहून लाखो रुपये छापले असते, पण आपल्या समाजासाठी ते परत आले. आणि त्यांचा जो संघर्ष आहे हा माझ्यासाठीच नाही, प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोरांसाठी जर आदर्श म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑब्व्हियसली आहेत. आणि मी जी माझ्या आयुष्यात अनेक लोक भेटली, त्यातूनही मी घडत गेलो. दादा, तुम्हाला जर आता तुम्ही सांगता की तुमचं आयुष्य झोपडपट्टीतून सुरू झालं, अत्यंत संघर्षमय जीवन तुमच्या वाट्याला आलं, पण जर हाच प्रवास जर तुमच्याकडं पैसा असता, तुमच्या फॅमिलीतून तुम्हाला जर लाखो रुपये मिळाले असते, तर आज ज्या स्थानाला आहात तिथं असतात का, किंवा तुमचा ब्रँड अजून वरती असता का? दादा, मी जे आहे त्यात समाधानी आहे. कदाचित मला योग्य टप्प्यावर पैसा मिळाला असता, यश अजून मोठं असतं, पण आज जो मी समाधान आहे, कारण ही यशाची मजा तीच आहे की जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्यावर, मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा कुणालाच वाटत नव्हतं की एवढा मोठा होईल हा. मग ते संघर्ष, त्या अडचणी, ते लढणं, ती मजा घेऊन आज जेव्हा इथं पोहोचून आपण जेव्हा ते मागं पाहतो, त्यात खरी मजा आहे ना. बरोबर. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की मला पैसा भेटला असता किंवा काय. मी खूप समाधानी माणूस आहे. जे उलट मी म्हणतो की मला हे जे वाटेला आलं सगळं, हे देवाने मला खरंच दिलं, त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. कारण मी सगळं पाहिलं. बरोबर. म्हणजे एका छोट्या आयुष्यात आता गरिबीपासून श्रीमंती पाहिली, खूप पाहिलं. म्हणजे अनेक लोक पाहिली, गुन्हेगारी पाहिली, चांगली लोक पाहिली. मी व्याख्यानमाला अटेंड केल्या, खूप. म्हणजे ह्या छोट्या आयुष्यात मी खूप काही जगलो. ते त्यामुळेच की मला ती परिस्थिती वाटायला आली. आणि संघर्ष असं काही मला वाटत नाही कारण 90s मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष होता. म्हणजे आज आपण संघर्षाला थोडस काय केलं माहितीये का दादा, भांडवल करतो. आज कुठल्याही आपल्या कुटुंबाचं जर पार्श्वभूमी बघितली बऱ्याच 90s मध्ये, तर आपल्या आईबापांनी दगड फोडली, विटा वाहिल्या, त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीच नाही. किंवा शेतकरी मरमर त्या 35 आणि 40 डिग्री मध्ये तो शेतकरी तो लढतो आजही आपल्या गावाला. ह्यांचा संघर्ष, आपला संघर्ष काहीच नाही यांच्यासमोर. आपण उगाच संघर्ष संघर्ष म्हणत बसतो. काही नाही, संघर्ष असा नाही. तुम्ही 12 तास काम करता म्हणजे काय खूप संघर्ष केला का? नाही. ते तीच तर मजा आहे. तुम्हाला हात आहेत, पाय आहे, सगळं आहे, तुम्ही, ही खूप मोठी देण आहे. मला देवाने मला हात पाय दिले, खूप चांगलं दिलं, 2 घास पोटाला दिले, चांगलं शिक्षण, पुस्तकं वाचायला भेटले, प्रत्येक टप्प्यावर चांगल्या गोष्टी मला मिळत गेल्या आणि त्याचा मी फायदा करून घेतला. त्यामुळे पैशाबद्दल मला तेव्हाही नव्हता आणि आजही नाही, काही नाही. एखादा तरुण उद्योजक आहे, ज्याला उद्योजक सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिलं त्याची म्हणजे मी आवड म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक आवडीतच तुमचं करिअर होईल असं काही नाही, कारण आपण ते भांडवल केलंय. पण तुम्हाला जे व्यवसायात पडायचे, तर कोणी एखादा व्यावसायिक यशस्वी ठरला म्हणून त्याला पाहून तुम्ही व्यवसायात उतरू नका. तुम्ही चौफेर अभ्यास करा की तुम्ही कम्फर्टेबल कशात होऊ शकता, तुम्हाला तो व्यवसाय करता येईल का, त्याचे खाचखळगे पहा. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल. सपोज तुम्हाला एक व्यवसाय टाकायचा आहे, तर 6 महिने तिथं काम करा त्या क्षेत्रात. 6 महिन्यात वर प्रत्येक व्यवसाय हा खूप छान शौकीन वाटतो, खूप छान वाटतो, अरे खूप छान छान आहे, गुड गुड गुड. पण आतमधले खाचखळगे आपल्याला तेव्हाच कळतात की आपण जेव्हा त्याच्यात काम करतो. बरोबर. बरोबर आहे. मग 6 महिने त्यात काम करा. पहिलं 6 महिने काम केलं, तुम्हाला अनुभव आला की दुसरं काय की तुमचं टार्गेट कस्टमर कुठे आहे. तुम्ही म्हणता माझ्या घराच्या जवळ व्यवसाय करू, असं नाही. तुमचं टार्गेट कस्टमर कुठे ते शोधा, लोकांची गरज शोधा. जर तुम्ही गरजेवर काम केलं तर तुम्हाला लोकांची एखादी अडचण सोडवली किंवा त्यांची गरज सोडवली तर तुमचा यशस्वी होण्याचा रेशो चांगला असेल. परत तुमची 12-14 तास काम करायची तयारी आहे का? कारण व्यवसाय हा 8 तास नोकरी करून होत नाही. तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात 12-14 तास द्यावे लागतात, कधी कधी जास्तही द्यावे लागतात. परत उद्या जर तुमच्या हाताखाली तुम्ही माणसं टाकली, कुठलाही व्यवसाय सुरू केलाय, तर ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला यायला हवी. उद्या जर कामगार सोडून गेले तर तुमचा व्यवसाय कोलॅप्स नाही, तो दुसऱ्यावर डिपेंड नसला पाहिजे.
तुम्हाला त्यातलं A to Z नॉलेज पाहिजे, हे महत्वाचं. आणि मग बाकी गोष्टी आहेत, मग तुम्हाला मार्केटिंग जमलं पाहिजे, सेल्स जमलं पाहिजे, तुमच्या बोलण्यात तुम्हाला माणसं जोडण्याची कला खूप महत्वाची, माणसं जोडली गेली पाहिजेत. आणि अनेकदा असं येतो की कस्टमर बरोबर राग होऊ शकतो, परिस्थिती कदाचित पाडण्याची होऊ शकते, तर तिथं तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असं आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप मेंटेन करता आला पाहिजेत, हे महत्वाचं. तुमचा व्यवसाय एका हातगाडीपासून सुरू झाला. हा. उद्या कदाचित जर अपयश आलं, काही अडचणी आल्या आणि हा. पुन्हा एकदा तुम्हाला सुरुवात जर हातगाडीपासून करायची झाली तर तुम्हाला लाज वाटेल का? तुम्ही कराल का? मी ऑब्विसली हातगाडीवर व्यवसाय कधीही करू शकतो, काय नाही, लाज वाटायचा काय. दादा, पैशाने आयुष्य बदललं माझं, बरोबर आहे, माझ्याकडे घर आलं, गाडी आली, सगळं आलं, पण माणूस तोच आहे आज. म्हणजे तेव्हाचा तो आज लोकांसाठी शंकर असेल, पण माझ्या मित्रांसाठी असेल किंवा मी शंक्याच आहे. पण म्हणजे पैसा आल्याच्या नंतर हा. माणसाची मानसिकता बदलते, कमीपणा वाटतो, लाज वाटते. हम्म. मग तुम्ही परत नाही. शून्यापासून सुरुवात करायला तयार? हा, ऑब्विसली कधीच नाही. म्हणजे आजही मी आता बऱ्याच वेळा हॉटेलवर गेल्यावर मी टेबलवर फडकं मारतो, मला काही नाही. आणि हातगाडीची मजा पण वेगळीच आहे, मस्त असते. म्हणजे मला जर म्हणाल ना दादा, तुमच्या खूप चांगला काळ कुठला, हातगाडीवरचा खूप म्हणजे खूप एन्जॉय केला मी, तो बिझनेस खूप एन्जॉय केला. हा थोडा अतिक्रमण आणि पोलिसांचा थोडासा, आपण अनलिगल जागेत लावत होतो, त्यामुळे अतिक्रमण आणि अनलिगल असल्यामुळे पोलिसांचा थोडासा त्रास होता, पण बाकी खूप एन्जॉय केला मी. म्हणजे मी गाणी लावायचो मस्त, कस्टमरशी बोलणं, म्हणजे एकदा 7 ते 11 माझं तोंड कधीच बंद नसायचं. म्हणजे कुठल्या कस्टमरला काय पाहिजे, हळद दूध पाहिजे, कमी साखर पाहिजे, हे माझ्या डोक्यात फिट बसलेलं होतं. लोकांना आश्चर्य वाटायचं की याला हा काय काय लक्षात राहतं, मजा होती. आणि आजही म्हणजे भविष्यातही मी कदाचित काही प्रॉब्लेम नाही, तीच तर ताकद आहे माझी. मग मी जो प्रवास केलाय, मग म्हणून मला भीती वाटत नाही, कुठली चिंता नाहीये की उद्या जर कदाचित गेलं, तर ऑब्विसली पुन्हा हातगाडीवरनं सुरुवात करायची हिंमत आणि ताकद आपल्यात आहे. एखाद्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी काय टिप्स सांगाल? काय मार्गदर्शन कराल? महत्वाचं तेच की तुम्हाला ग्राहकांची गरज ओळखता आली पाहिजे. तुम्ही जो व्यवसाय करताय, लोकांपेक्षा तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. लोकांना चांगली सर्व्हिस द्या, बरोबर आहे. आणि सतत चांगलं करत राहा. म्हणजे आज तुम्ही ही गोष्ट केली, अजून काय चांगलं, अजून काय, सतत बदल करणं किंवा चांगली गोष्ट देणं हे लय खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही बदल नाही घडवला तर काळाच्या ओघात तुमचा व्यवसाय कमी होऊ शकतो. कारण जशी फ्रँचायझीची लाट आली, अनेकांनी ते क्लिनिंग केलं, पहिलं चहाच्या टपऱ्या होत्या, आज जे छोटे छोटे व्यावसायिक होते ते संपले. त्यामुळे बरोबर. बदल हे महत्वाचं आहे. आणि सिस्टीम, आणि मुख्यतः मी सगळ्यात सांगेल की उधारी. म्हणजे हा थोडासा हे मुद्दा आहे, पण तुम्ही उगाच व्यवसाय होतोय म्हणून उधारी देऊ नका. आणि किंमत उगाच कॉम्पिटिशन आहे म्हणून किंमत कमी करू नका. कारण उधारी आणि कमी किमतीवर आलेला ग्राहक हा उद्या तो दुसरीकडे जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मुख्यतः क्वालिटी आणि तुमची सेवा, तत्पर सेवा, ह्यावर फोकस करा, माझं ते म्हणणं आहे. आणि माणसं ऑब्विसली तुमचे बोलणं प्रॉपरच पाहिजे, खूप चांगलं पाहिजे. पुढील 5 वर्षात दुनियादारी चहाला तुम्ही कुठं पाहता? दुनियादारी चहा, माझी इच्छा आहे की भारतभर पूर्ण पसरवायचा, आणि तो पसरेल वेगवेगळ्या राज्यात. आता आपण 2 राज्यामध्ये आहोत, तर आपण नक्कीच भारताच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात शाखा खोलू. 2 राज्य कोणती आहेत ती? आत्ता आपली झारखंडमध्ये गिरडी म्हणून एक आहे, तिथे आहे. आणि कर्नाटकमध्ये आता रिसेंटली मागच्या महिन्यात यादगीर या ठिकाणी चालू झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रासहित 3 राज्यात तुम्ही आहात. आता भारतात तुम्ही म्हटलं की सगळीकडे भारतभर, पण तुम्हाला काय वाटते खास शाखा कोणत्या राज्यात असावी, कोणत्या लोकेशनला असावी? असं म्हणाल, मी विचार नाही केला, पण तसं म्हणाल तर मला आवडेल की सिक्कीम, हे मला पहिल्यापासून सिक्कीम खूप आवडतं. कधी पाहायला गेलो नाही, नक्कीच पुढच्या वर्षी प्लॅन करू. पण सिक्कीम मला खूप आवडतं. पुस्तकात, भूगोलात वाचले, थोडे व्हिडिओज पाहिले, तर सिक्कीमला माझी शाखा असावी ही माझी खूप इच्छा आहे. आणि तुम्ही फक्त देशभरच विचार करता की आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा विचार करता? सध्या तर देशभर आहे, पण विचार
तो घेऊन जाईल. आज इथं पोचलो हे तरी कुठे विचार केला. म्हणजे बरेच जण म्हणतात स्वप्न बघा, स्वप्न बघा. मी काम करत गेलो आणि आज इथं पोचलो. कदाचित बाहेरही पोचेल, कदाचित अजून कुठला तरी व्यवसाय निर्माण होईल. असं काही नाही की म्हणजे हे चालू आहे. आता चहाची सुरुवात करताना तुम्हाला कोणी डिवचलं का किंवा हिणवलं की चहामध्ये दम नसतो किंवा चहाचा व्यवसाय चालत नाही, असं कोणी बोललं का तुम्हाला? आता ऍक्च्युली आत्ता व्यावसायिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदललाय. पण मी जेव्हा व्यवसाय सुरू केला 2014-15ला, मी चालू आमच्या कुटुंबामध्ये मी प्रॉपर नोकरीला जाणारा कमी वयामध्ये मी पहिला माणूस होतो की एका कंपनीत जातोय. त्यामुळे नोकरी सोडून जेव्हा मी व्यवसाय सुरू करण्याचा डिसिजन घेतला तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की हा चांगली नोकरी करतोय, चांगली नोकरी करतोय. आणि अचानक लोकांना कळलं की ह्यानी अरे नोकरी चांगली सोडली, 5 वर्ष नोकरी केली. आणि मग लोकांनी खूप बडबड केली. मग बरेच जण म्हणायचे काय लोकांचे ग्लास धुवून तू मोठा बनणार आहे, काय काय चहात काय करतो हे. बरं बसलं, पण आपण तेव्हा कुणाला उत्तर दिलं नाही. कारण जेव्हा काळ परीक्षा घेतो असतो तेव्हा शांत बसला. आणि मी आजही कुणाला नाही माझ्यात, म्हणजे असं नाही की त्यांनी मला डिवचलं म्हणून माझं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह मत आहे. त्यांनी कदाचित डिवचलं म्हणून मी जास्त त्वेषाने काम करू शकलो. मी टिकून राहिलो व्यवसायात. अनेक प्रॉब्लेम आले, संकट आली तरी मी लढत राहिलो. त्यामुळं आज असं काही नाही, माझ्या कामानेच त्यांना उत्तर दिले. दुनियादारी चहा म्हणजे नेमकी भावना, व्यवसाय की जबाबदारी, काय बात? तिन्ही गोष्टी दादा. मेन तर व्यवसाय आहे, कारण की व्यवसायाने मला पैसा भेटतोय, त्याच्यावर माझं कुटुंब चालतंय. भावना की मला ते आवडतं, चहा देणं, लोकांचं समाधान चेहऱ्यावरचं मला ते आवडतं, गप्पा, दुनियादारी. त्यामुळं ती भावना तर आहेच महत्वाची. आणि जबाबदारी ही आहे की आज आपण लोकांना काहीतरी चांगली गोष्ट देतोय, परत आपल्यावर विश्वास टाकून लोक जे फ्रँचायझी घेत आहेत त्यांना यशस्वी करण्याची एक जबाबदारी महत्वाची आपल्याकडे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दादा, आज ज्या तुम्ही यशाच्या उंचीवर पोहोचलेला आहात, ह्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? नक्कीच ह्या यशाचं श्रेय पहिलं तर माझ्या आईच्या कष्टाला आणि वडिलांच्या कर्माला देतो. कारण घरची परिस्थिती अशी असताना पण आईने खूप कष्ट केले, विटा वगैरे वाहिले. तिच्या कष्टाचं हे फळ आहे. आणि वडिलांचं असं म्हणता येईल की वडिलांना अनेकदा अशी संधी आली गरिबी असताना की एक्स्ट्रा पैसे कमवायचे, लबाडी करून पैसे कमवायचे. पण माझ्या वडिलांनी ती नियत कधी ठेवली नाही. कष्ट करून आम्हाला जे 2 घास घातले त्यामुळं. आणि माझ्या वडिलांनी कधी कुणाला दुखावलं नाही. तर ते वडिलांचं आईचं कष्ट आणि वडिलांचं कर्म माझ्या वाटेला आलं. आणि ह्या यशाच्या वाटेत ना अनेक आहेत, म्हणजे मी नावं घेतली तर वेळ पुरणार नाही. पण आहे प्रत्येक टप्प्यावर माझे बालमित्र असतील, नंतर मी व्यवसाय चालू केल्यावर माझे रूममेट्स आहेत, आत्ताचे मित्र आहेत. आणि मी ज्या लोकांकडे कामं केली लहानपणीपासून, हॉटेल असेल, केटरिंग असेल, सायबर कॅफेत होतो, ह्या सगळ्यांचा वाटा त्याच्यात आहे. आणि केटरिंगचे भूषण दादा आहेत, मी त्यांचं आवर्जून नाव घेतो. कारण मग ह्या सगळ्यांचा वाटा असताना पण मी जेव्हा नोकरी सोडताना मला एक जो मुख्य आधार पाहिजे होता की दादा उद्या मी नोकरी सोडतोय, मी व्यवसाय चालू करतो, मी हरलो तर मला तुमच्याकडे कामाला घ्याल का? तर दादा तर मुख्यतः म्हणत होते की नोकरी सोडू नको, कारण व्यावसायिकाला तेव्हा वाटायचं की नोकरी खूप भारी. पण दादाला म्हणलं मी नोकरी सोडतोय, तेव्हा दादानी खूप आधार दिला. अजून महत्वाचं बायको, तिला विसरून चालणार नाही. बायकोचा आधार होता. म्हणजे जेव्हा माझ्याकडे हातगाडी होती त्या काळात तिने तिच्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास टाकून लग्न लावून दिलं. आज आनंद ह्याचा वाटतो की आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो. तर ह्याच्यात बरेच आहे, माझे बालमित्र आहेत सगळ्यांचं. आणि मुख्यतः जे ग्राहक की ज्यांच्यामुळे आज दुनियादारी उभी आहे, म्हणजे माझ्या सुरुवातीचा पहिला ग्राहकापासून, हातगाडीच्या ग्राहकांपासून आज दुनियादारी आहे, फ्रँचायझीचं वेगवेगळं, ह्या सगळ्या ग्राहकांनी मला मोठं केलं. बरोबर. त्यामुळे सगळ्यात जास्त मी त्यांच्यावर ऋणी. आणि वाघोलीचा, कारण माझ्या यशाचा प्रवास वारजेला सुरू झाला, पण खरं यश मिळालं मला वाघोलीने मला ते साथ दिली, वाघोलीकरांनी साथ दिली. वाघेश्वराची कृपा होती. शंकर नावे मला आमचे काका, एक मामा आहेत, त्यांची टपरी मी भाड्याने गेली. ते म्हणायची शंक्या तू वाघोलीत चाललाय वाघेश्वराच्या छायेत, तू तिथं तरी सक्सेस होशील. आणि त्या मामांचा शब्द तो खरा ठरला. वाघोलीने मला बरंच काही दिलं. त्यामुळे मी वाघोलीचा खूप ऋणी. सगळे मित्र आहेत. आणि मला बऱ्याच वेळा काय वाटतं माहिती का, आपण यशस्वी होतो ना तेव्हा हे मागची पाऊल वाट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एक कारण आपल्या पाऊल खुणा असतात ना, त्याच्याबरोबर अनेकांच्या पाऊल खुणा असतात, तर त्या विसरल्या नाही पाहिजे. माझे बरोबर सहकारी होते माझे काही, ते मला सोडून गेले काही.
त्यांचाही ह्याच्यात वाटा आहे ऑब्विसली. त्या काळात ते होते, त्यांच्यामुळं काहीतरी मदत झाली, तर त्यांचाही वाटा मी मानतो. असं सगळ्यांचा वाटा आहे यशामध्ये. पुस्तकं आहेत, पुस्तकांचा वाटा आहे. म्हणजे शंकर चव्हाण हा फक्त नावाला आहे, बऱ्याच जणांचा वाटा आहे. माझे बादशा आहेत सगळ्यांचा. दादा, ह्या चहाच्या दुनियादारीमध्ये तुम्ही अनेक लोकांशी भेटलात, अनेक तुमचे कस्टमर्स आहेत, पण असा एखादा कस्टमर आहे का की जो तुम्हाला भावला, त्याच्याशी भावनिक नातं तयार झालं? काही एखादा किस्सा किंवा एखाद्या ग्राहकाचा अनुभव सांगता येईल का? दादा, दुनियादारीने अनेक नाती दिली, बरोबर आहे, अशी खूप दिली. पण त्यातला एक आवर्जून उल्लेख करता येईल, आमच्या ताई आहेत की त्यांनी जस्ट दुनियादारीच्या त्या ग्राहक नव्हत्या, त्यांनी थोडी फ्रँचायझीची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी भेट झाली. पण त्यांना स्वभाव आवडला, ते दाजे आहेत, ते आले आपल्याकडे, भेटले आणि थोडंफार चर्चा झाली. पण हे नातं असं वाढत गेलं की ते नंतर सख्खे बहीण जी आहे तिच्यासारखं त्या बहीण झाल्या. रक्षाबंधनला राखी घेऊन येतात. आणि जेव्हा मला घराच्या लोनची गरज होती, तेव्हा गॅरेंटरची गरज होती, जेव्हा जवळचे लांब गेले तेव्हा त्यांनी स्वतः मदत केली. म्हणजे असं दुनियादारीने नाती घ्यायची झाली तर खूप आहेत. काही जवळचे मित्र आहेत आज, म्हणजे आहेत की आपली शाखा घेणारे बरेच जण आहेत की ते एक भावनिक नाते. म्हणजे बरेच ग्राहक हे माझे कुटुंब असल्यासारखे. आज काही कॉलेजची मुलं होती, ती सोडून गेली, पण ते आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. एक आमचा ग्राहक होता, त्या दिवशी गावाला गेलो, भावाला ऍडमिट केलं तो हॉस्पिटलला, तिथे भेटायला गेलो तर तिथले डॉक्टर साहेब ते आपले मित्र होते. म्हणजे ते अशी खूप नाती आहेत. समजा लोकांनी चहा प्यायचं बंद केलं तर तुमचं सगळ्यात जास्त काय हरवेल? काय वाटलं तुम्हाला? चहा प्यायचं बंद केलं तर आमचा व्यवसाय तर डुबेलच, पण मी नाते हरवतील कुठेतरी. ते जे आपुलकी आहे की चहा हा फक्त चहा पिणे, म्हणजे तुम्ही जर विचार केला ना तर 70-80% लोक ही भेटण्यासाठी चहा पितात. चहामध्ये चहा संवाद आहे, तो संवाद हरवेल, एक आपुलकी हरवेल, माणुसकी हरवेल. त्यामुळे चहा हरवलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हरवल्या. आणि चहा एवढ्या सहजतेने हरवणार नाही, कारण बऱ्याच जणांचा DNA हा चहाचा आहे. त्यामुळे एवढ्या सहजतेने तर तो संपणार नाही. तुमचं नेहमीच एक वाक्य असतं की मी चहा विकत नाही तर आठवणी विकतो. ह्या मागचं काय रहस्य आहे? आता चहाच्या ह्या दुनियादारीच्या कट्ट्यावर आहेत ना दादा, खूप जणांच्या आठवणी जुळल्या, अनेक नाती जुळली. त्यामुळं आठवण येतो. आजही मुलं सांगतात की अरे दादा यार, म्हणजे कधीतरी फोन झाला तर सांगतात यार आम्ही बसायचो, भेटायचो. खूप अशा हा आठवणीत दुनियादारी म्हणजे हा दुनियादारीचा प्रवास हा एक आठवणीचा प्रवास असं मला वाटतं प्रत्येकाच्या. म्हणजे रायसोनी कॉलेजची तर ते कोविडचा पिरियड होता, त्यामुळे कॉलेज खूप कमी वेळ भरायचं. तर बरेच जण त्या बॅचची बरीच जण म्हणतात की आमचं कॉलेजपेक्षा आमचा जास्त वेळ दुनियादारीवर गेला. ग्रुप्स आहेत. एक मैफिले दुनियादारी म्हणून मी एक कार्यक्रम करतो 14 फेब्रुवारीला. तोही असाच अचानक चालू झालता. ज्याचं नाही कोणी त्याची दुनियादारी. म्हणजे सिंगल पोरं असतात, ते म्हणले की दादा यार व्हॅलेंटाईन डेला सगळे बाहेर जातात, आपण काय करायचं, चला म्हणलं आपण शेरो शायरी करू. म्हणून तसा तो एक मैफिले दुनियादारीचा कार्यक्रम झाला. त्याच्यात काही गिटारवाले, गाणं म्हणणारी मुलं होती, असा एक एज होता. मग तिथं जी 2-3 वेगवेगळी गिटारवाले होती, तर त्यांचा एक ग्रुप त्या दुनियादारीमुळे झाला. आणि आज ते खूप चांगले कार्यक्रम करतात. म्हणजे असं आहे की मित्र भेटले, अनेकांची फ्रेंड्स भेटले, काही जणांची लग्न पण झाली. स्टोऱ्या आहेत काही जणांच्या, काही जणांचे धोके पण आहेत. म्हणजे असं काय, दुनियादारी हा शब्दाला पक्का जगलेलं आहे. म्हणजे तिथं अख्खी दुनियादारी पाहिली लोकांनी. चहा बनवताना कोणतं गाणं डोक्यात वाजतं? मला तसं खूप गाणी आठवतात. प्रत्येक मूडवर वेगळा वेगळा असतं. पण मला किशोरदा आवडतो. आणि मला ह्याचा देवानंद, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया, हे गाणं खूप आवडतं. कारण त्यातलं प्रत्येक कडवं हे जगण्याला एक ऊर्जा देणार आहे. तुमच्या आवडतीचा सिनेमा आणि त्यातला एखादा डायलॉग कोणता आहे? मी थोडे आर्ट सिनेमे बघतो, थोडे ऍक्शन वगैरे नाही. म्हणजे खूप आवडते सिनेमे आहेत, पण त्यातला आवर्जून उल्लेख करावा लागेल आनंद ह्या मूवीचा. राजेश खन्ना, देव आनंद, आपलं राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव यांचा. तर तो पिक्चर मला खूप आवडतो की जगण्याला काही, त्याला त्याचा मृत्यू समोर दिसताना पण तो प्रत्येकाला कसा आनंद देतो, जगण्याचा प्रत्येक क्षण आयुष्याचा तो किती
चांगल्या प्रकारे जगतो. त्यातला एक डायलॉग आहे, बाबू मोशा आहे, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. मला इथेच आवडतं की प्रत्येक क्षण आहे ना तो आनंदात जगायचा. दुनियादारीने तुम्हाला काय दिलंय? दुनियादारीने अख्खं आयुष्य, आज जे काय आहे ते दुनियादारीनेच दिलेलं आहे. आज जो आहे माणूस, शंक्याचा शंकर, दुनियादारीने केला. आज कुटुंब आहे माझं, सगळं छान चाललंय, ते सगळं दुनियादारीनेच केलंय. आज शून्यापासून जर एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याला महत्वाच्या 3 टिप्स काय देणार? तुम्ही आता शून्यापासून सुरुवात करत असाल ना, तर पहिलं घरातून बाहेर पडा. म्हणजे तुम्हाला व्यवसाय कुठला करायचा ते नंतरच, पण पहिलं तुम्ही घरातून बाहेर पडा. आजच्या पिढीचा प्रॉब्लेम तो की घरात बसून मोबाईलवर बघून नाही, तुम्ही बाहेर पडा, फिरा, लोक जोडा, बघा, आणि त्यातून जे तुम्हाला अनुभव मिळतील, त्यातून जे तुम्हाला शिकायला मिळेल ना, त्यातून तुम्ही पुढचा करिअरचा मार्ग निवडा. मग बाकी तर आहेच, प्रवास आहे. आणि महत्वाचं की तुम्ही कुणाशी स्पर्धा करू नका, कारण तुमचा प्रवास वेगळा आहे. मी तुमच्याशी स्पर्धा करणं किंवा तुम्ही माझ्याशी स्पर्धा करणं हे खूप चुकीचं आहे. हा, एखादा ब्रँड मोठा असेल, त्याच्या खूप शाखा असतील, म्हणून मी त्याच्याशी स्पर्धा करणं हे चुकीचं आहे, कारण त्यांचा प्रवास वेगळ्या टप्प्यावर सुरू झालाय, माझा वेगळ्या टप्प्यावर झालाय. त्यामुळं स्पर्धा करू नका. हा, उत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कालच्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा स्वतःशीच असावी. आणि ज्ञान घ्या, पुस्तकं वाचा. माझं खूप महत्वाचं आहे की पुस्तकं वाचा, अनेक वाचा, कारण पुस्तकं तुम्हाला खूप काही गोष्टी देतात. असं हे महत्वाचं आहे. थोडंसं मोबाईलच्या दुनियेतून बाहेर आलं पाहिजे. तर दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमचा जो प्रवास आहे वारजे ते वाघोली, म्हणजे हातगाडीपासून सुरू झालेला हा प्रवास देशभर अनेक तुमच्या शाखा झाल्या, 3 राज्यात आज तुमचा दुनियादारीचा ब्रँड आहे. तर आता ह्या प्रवासातून तुम्ही काय शिकले आणि या प्रवासाकडे मागे वळून पाहताना तुम्ही कसं पाहता तुमच्या नजरेतून? मला असं वाटतं की ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ह्या आपण एक वाक्य सहज म्हणलं, ह्यावर माझा विश्वास खूप वाढत गेला दादा. प्रत्येक टप्प्यावर मला वाटायचं की ही माझ्यासाठी वाईट गोष्ट घडली. जेव्हा मी हातगाडी टाकली सुरुवातीला, तिथं तो एरिया थोडंसं गुंड वगैरे होतं, तर ते बंद पडली. मग माझी मिसळ हाऊस बंद पडलं. तेव्हा मला वाटायचं की अरे खूप चुकीचं घडते. मी परत मसाला दुधाची गाडी लावली, तिथं अतिक्रमण, पोलिसांचा त्रास होता, म्हणून मी मग विचार केला की नाही यार, आपण थोडंसं पुढचा विचार करावा. प्रत्येक टप्प्यावर जे काही घडतं ना, मला एवढं कळलं की तुमची रेषा सरळ नाही, चढ उतार असतात ना, ते तुम्हाला लढायला ताकद देतात आणि त्यातून मजा आहे. आणि कृतज्ञ राहणं म्हणजे तुम्ही कृतज्ञ असाल ना, कर्म, माझा कर्मावर विश्वास आहे, आणि कर्म हा थोडंसं लेट मिळेल कदाचित, पण त्याचा फायदा होतो. बऱ्याच वेळा वाटायचं की आपण सरळ मार्गे चाललो, आपल्याला हे का आलं, पण शेवटी त्याने शाहरुख खानच्या पिक्चरचा डायलॉगच आहे, फायनली एंड चांगलाच असतो. दादा तुम्ही अपयशाकडे कसं पाहता? अपयश दादा हा लहानपणीपासून आपण ऐकत आलो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कारण अपयश, प्रत्येक तुम्ही मोठा माणूस बघाल ना, तर त्यांनी कुठेही आयुष्यात सक्सेस हा पहिल्या टप्प्यातच तुम्हाला मिळत नाही. अपयश हा तुमच्या यशाचा घटकच आहे. त्याच्यावर एक खूप भारी शेर आहे, मी तुम्हाला ते सांगतो. दूसरा मौका सबको मिलता है ताबिश, दूसरा मौका सबको मिलता है ताबिश, पहिली बाजी तो सबने हारी होती है. क्या बात आहे. बस, अजून काय सांगायचं याच्यावर. दादा सध्या एक सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झालेला आहे की आता खूप शिक्षणाकडे जास्त न वळता की 10वी-12वी झाल्याच्या नंतर व्यवसायाकडे वळण्याचा जो तरुण पिढीचा ओढा आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? दादा, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. बरोबर. व्यवसाय तुम्ही 10वी म्हणजे आता हा आजकाल सोशल मीडियावर जो ट्रेंड चाललाय की पैसा लय महत्वाचा किंवा शिक्षण महत्वाचं नाही, पण शिक्षण तुम्हाला पहिला माणूस घडतो. तुम्ही शिक्षणाकडे फक्त पैशाच्या माध्यमातून बघू नका. शिक्षण हा तुम्हाला माणूस घडवतो. तुमच्याकडे पैसा येईल, पण जर तुमच्याकडे गुण नसतील, तुम्ही व्यसनाधीन असाल किंवा तुम्हाला तो कसा टिकवायचा ह्याचं नॉलेजच नसेल, तर काय अर्थ नाही ना. त्यामुळं शिक्षणही महत्वाचं आहे. व्यवसाय करा तुम्ही, उलट जेवढा लवकर व्यवसाय कराल तेवढं चांगलं, पण शिक्षण महत्वाचं नाव शिक्षण दुय्यम आहे, हे खूप चुकीचं आहे. आज जे मी काय आहे, मी आज तिथून इथपर्यंत आलो, जर मला लहानपणी चांगलं शिक्षण नसतं भेटलं, तर मी आज इथं नसतो. मी कुठेतरी गुन्हेगार असतो किंवा काहीतरी छोटं मोठं काम करत असतो, सांगू शकत नाही.
त्यामुळे शिक्षण हा तुम्हाला माणूस म्हणून घडवतो. तुम्हाला व्यवसायातून पैसा मिळतो, पैसा कसा टिकवायचा हे शिक्षण तुम्हाला कळवतो. लोकांशी कसं वागायचं हे शिक्षण कळतं आणि खरी दुनियादारी हे शिक्षणातून तुम्हाला कळतं. त्यामुळे शिक्षणही महत्वाचं आहे, व्यवसायही महत्वाचा आहे. तर शिक्षणाकडे दुय्यम हे कधीच ठेवू नका. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आता जेव्हा व्यवसाय चांगला चालायला लागतो, सुरुवातीला हम्म. लोक व्यवसाय सुरू करतात, हम्म. थोडा पैसाही हातात येतो, हम्म. पण लगेच तरुण पिढीचा ओढा समाजकारण किंवा राजकारणाकडे जाताना दिसतो आपल्याला. तर तुम्ही याला कसं पाहता? तर समाजकारण राजकारण हे थोडंसं लोकांना नाही का इमेज बुलबुल आहे. मेकिंगचं टूल्स वाटतं. हम्म. पण मला पहिलं महत्वाचं की व्यवसाय तुम्ही आलात, तुम्हाला 2 पैसे भेटले, पण व्यवसायात प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला चढ उतार आहे. तर तुम्ही समाजकारण राजकारणाकडे लगेच उतरू नका. तुम्ही तुमचा व्यवसाय स्टेबल करा. तुम्ही तुमच्या तो ऑटो मोडला टाका किंवा तुम्हाला आज वाटतंय ना की नाही माझा आता व्यवसाय खूप चांगला झालाय, मला खूप पैसा आहे, मी समाजसेवा करू शकतो, ऑब्विसली तेव्हा तुम्ही करा. किंवा राजकारणात पडायचंय तर राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे, राजकारणातही पडा. पण एक परिपक्व माणूस बनून नंतर तुम्ही या. तुम्ही व्यवसाय करताना तुम्ही छोटे मोठे समाजसेवा करा. मी करतो आज छोट्या मोठ्या संस्थांना मी माझ्या परीनं, मी खूप श्रीमंत नाही पण मी माझ्या परीनं मदत करतो. मी झाडं लावतो, मला झाडं लावायचं वेड आहे. आतापर्यंत 250-300 झाडं लावली. मी माझ्या परीने समाजसेवा करतो माझ्या समाधानाचं. कारण ऑब्विसली समाजाकडून तुम्हाला येते तर तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे की समाजाला देणं. पण उगाच मोठी समाजसेवा, दिखाऊपणा किंवा राजकारण ह्याच्यापासून सुरुवातीच्या टप्प्यात तर तुम्ही लांब राहणं हे मस्ट आहे. तुम्ही लांब राहावंच. दादा, तुम्ही मैत्रीकडे कसं पाहता आणि मैत्रीची तुमची व्याख्या काय आहे? दादा, मैत्री म्हणजे आमचा जो ग्रुप आहे, मैत्रीशिवाय तुमच्या आयुष्यात काय आहे हो मला सांगा. निखळ निस्वार्थी मैत्री भेटणं हे तुमचं खूप मोठं भाग्य असतं आणि मी समजतो की माझं खूप तो भाग्य आहे. आम्ही लहानपणीपासूनचे आजही म्हणजे आम्ही जे पहिली दुसरीत एकत्र फिरत होतो, आम्ही एकत्र गॅटरिंगला कामाला गेलो, ते मित्र आजही माझ्या सोबत आहेत. आमचा आपली कार्टी म्हणून ग्रुप आहे लहानपणीचा. मित्रांशिवाय काय हो आयुष्यात. म्हणजे आज जरी मी शंकर असलो, एक माणूस जेव्हा इतर समाजात वावरताना एक कुठलं तरी एक अवघडलेपण असतं किंवा त्याला ती त्याची इमेज असते. पण तो जेव्हा मित्रात असतो तेव्हा तो खरा असतो. 4 शिव्या ऐकणं, 4 शिव्या देणं ती मजाच वेगळी. आणि मित्र आपल्याला जमिनीवर राहायला मदत करतात. म्हणजे उद्या शंकर कितीही मोठा जरी झाला तरी तो मित्रांसाठी शंक्याच आहे. म्हणजे आता हा पॉडकास्ट बघितला तरी माझे मित्र शिव्या घालते, तो जास्त लेक्चर द्यायला लागला. म्हणजे हे मित्र आहे, ते आपल्याला जमिनीवर ठेवायला मदत करतात. आनंदाचं ठिकाण आहे हो मैत्री. बस बाकी सगळं आहेच, पण मैत्रीशिवाय काय नाही. बालमित्र आहेत, आत्ताचे माझे मित्र आहेत. रोज कामावरनं घरी गेल्यावर सोसायटीत खूप चांगले मित्र भेटले किंवा ह्या प्रवासात माझे रूममेट होते. माझे कोल्हापूरचे खूप भारी मित्र, मला कोल्हापूरचे मित्र खूप चांगले भेटले. कोल्हापूर, सांगली, सातारा तिथले मित्र आहेत. दुनियादारीने मैत्री मला खूप दिली. मी त्याचं खूप आनंदी आहे त्यामुळे की मला खूप मित्र मिळाले ह्या दुनियादारीत. माझी खरी संपत्ती पैशापेक्षा ही खूप मोठी आहे. बरोबर. म्हणजे आज महाराष्ट्राच्या कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी माझे मित्र असतील, हा मला अभिमान वाटतो. इथं गर्व करणं, मैत्रीवर गर्व करणं इतकी माझी मैत्री आहे. शंकर दादा, तुम्ही आमच्या सत्ता मंचावर आले आणि आमचा सन्मान वाढवला, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही दुनियादारी अजून बहरावी ह्याच्यासाठी आमच्या सत्ता मंचाकडून तुम्हाला शुभेच्छा. मी पण सुद्धा तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही मला माझं बोलण्याचं आजकाल ऐकण्याची क्षमता नाही, तुम्ही ऐकून घेतलं आणि सगळे जे प्रेक्षक पाहतील आपल्याला त्यांचा सुद्धा आभारी आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांचा आभारी ज्यांनी आज दुनियादारी घडवली, कानाकोपऱ्यात पोचवली. त्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. तुम्हा प्रेक्षकांचा सत्ता मंच खूप खूप आभारी आहे. तुम्ही आम्हाला एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच नवनवीन पाहुण्यांना आपण सत्ता मंचावर आणणार आहोत, त्यांचे विचार ऐकणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, आवडला तर शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या पाहुण्यांबरोबर नव्या विषयावर. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.